टाइम उसके खरीप मध्ये निघला असेल बरेचसे. आता शुगर केन असेल मॅक्झिमम, हळद तुमच्याकडे सगळं हळद बाकी. ओके, तुमच्या शुगर केन आहे तुमच्याकडे? हो सर. हो सर. तुम्ही जी फर्टिलायझर त्या घ्या, टॉप ड्रेसिंग असेल चालू आहे किंवा साईड ड्रेसिंग. ओके सर, थँक्यू. तुम्ही टाका व्यवस्थित आणि त्याचा फोटो व्यवस्थित काढून ठेवा आपल्या. ठीक आहे. ओके, याची गरज नाही. जे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ते सांगितलेलं आहे. फक्त फ्लोचार्ट काढा, त्या फर्टिलायझर मेथडचे वेगवेगळे अप्लिकेशन केलं तर फ्लोचार्ट काढा. कोणत्या मेथडला काय तुम्हाला सगळं माहिती आहे. याचा ऑब्जेक्टिव्ह फर्टिलायझर डोसेस वेगळ्या क्रॉपचे, जेणेकरून जो थेअरीचा अभ्यास आहे तो होऊन जाईल व्यवस्थित. ओके, काय अजून काय अडचण आहे प्रॅक्टिकल मध्ये लिहिण्यामध्ये? या संडे पर्यंत जमा करा. ओके, आणि मीट तुमचे 19 ऑक्टोबर अभ्यास येऊ. ओके, तुम्हाला सांगण्यात येईल रोज वेळेवर नोटिफिकेशन देण्यात येईल मीट बद्दल, काय पॅटर्न असेल काय नाही. फक्त 30 क्वेश्चन ठरलेले आहे. जे 1+1 सब्जेक्ट आहेत त्या ठिकाणी 30 क्वेश्चन 15 मिनिटासाठी, आणि जे 2+1 सब्जेक्ट आहेत त्यांना 40 क्वेश्चन अर्धा तासासाठी, 30 मिनिटासाठी. तुम्हाला तेवढंच वेळामध्ये सबमिट करायचं आहे. अधिकचा वेळ भेटणार नाही. ओके, झूम युजर कोण आहे? झूम युजर कोण आहे? झूम युजर नाव चेंज करा. ओके, 60% आहे. आपण लेक्चरचा स्टार्ट करू आता. ओके, एक्सरसाइज नंबर 14, ॲग्रो 359, खरीप क्रॉप प्रोडक्शन प्रॅक्टिकल. ओके यार, स्टडी ऑफ इंटरकल्चरिंग अँड वीड मॅनेजमेंट खरीप क्रॉप्स. ओके, आपण इंटरकल्चर ऑपरेशन किंवा पिकामध्ये डवरणं असेल किंवा होईंग करणं असेल, त्याच्या व्हिडिओ प्रॅक्टिस आपण ज्या खरीप क्रॉप जनरली करतो, त्यात काही नवीन नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ मॅनेजमेंट जे सरांनी शिकवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड ज्या पण प्रॅक्टिसेस आहेत इंटिग्रेटेड मधले असतात किंवा कल्चरल मेथड पर्टिक्युलरली. ओके, ज्या कल्चरल मेथड आहेत त्या इंटरकल्चर मध्ये येतात. त्या व्हिडिओ प्रॅक्टिस आता आपण केमिकली युज करा, बायोलॉजिकली करा किंवा मेकॅनिकल करा किंवा फिजिकली करा, या सगळ्या गोष्टी व्हिडिओ येतात. ओके, ज्या इंटरकल्चर ऑपरेशन आहेत, हुईंग असेल, हँड हुईंग असेल, ओके, अर्थिंग अप असेल, वेगवेगळ्या क्रॉप्स वेगवेगळे इंटरकल्चर ऑपरेशन असतात. ओके, शुगर कन असेल किंवा ग्राउंड असेल, आपण अर्थिंग अप करतो किंवा होईंग गोष्टी. Okay, objectives are to know the method, cost of interculturing, to know the various weeds observed in the kharif crops, to know the methods of weed control during kharif season. ऑब्जेक्टिव्ह बघा, ज्या पण आता आपल्या कल्चरल मेथड्स आहेत किंवा ज्या पण मेथड आपण कंट्रोल करतो वीड मॅनेजमेंट करताना, या सगळ्या मेथडचा कलेक्टिव्हली आपल्याला अभ्यास करायचा आहे. कोणत्या मेथडनी कोणती वीड कंट्रोल होतात, कोणत्या क्रॉप मध्ये कंट्रोल होतात, त्या सगळ्यांचा ऑब्जेक्टिव्ह मी त्या दिलेला आहे. टू कंट्रोल द वीड्स इफेक्टिव्हली अँड टाइमली फॉर हायर यील्ड ऑफ खरीप क्रॉप. म्हणजे कोणत्या वेळेला आणि कधी कोणत्या वीड्स कंट्रोल करायच्या कोणत्या क्रॉप मध्ये, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर या लेक्चरमध्ये आपण जे सोयाबीन क्रॉप त्या मॅन्युअल दिलेला आहे त्या सोयाबीन क्रॉप बद्दल जास्त बोलणार आहोत. ओके, टू नो द मेथड अँड कॉस्ट ऑफ इंटरकल्चरिंग, म्हणजे मी लेबर यूज करताय, हँड विडिंग करताय, मेकॅनिकल करताय की हर्बिसाइड करताय, तुम्हाला जास्त खर्च कुठे लागतोय तुम्ही ऑब्झर्व करू शकता तुमच्या शेतामध्ये. ओके, जनरली त्याची रोजी किती आहे एका म्हणजे एका बाईला किंवा जो लेबर आपण त्याला पैसे देतो रोज प्रमाणे, त्याला किती पैसे जातात, किंवा स्प्रेइंग केल्यानंतर किती लेबर लावले स्प्रेइंग करताना, त्याचा खर्च किती लागला आपल्याला घेताना सुद्धा, हर्बिसाइड वगैरे, त्याला वेळ किती लागला, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. ओके, देन व्हेरियस वीड ऑब्झर्व इन अवर फील्ड, ज्यामुळे तुमच्याकडे कोणती त्या ठिकाणी त्या सीझन मध्ये खरीप सीझन मध्ये कोणत्या वीड भेटल्या आपल्याकडे त्याची स्टडी करणे का, त्या गोष्टीमध्ये त्यांचं वीट मॅनेजमेंट करणं, कंट्रोल करणं, या गोष्टी आपण ऑब्झर्व शिकतो. टू नो द मेथड्स ऑफ वीट कंट्रोल ड्युरिंग खरीप सीझन, वेगळ्या मेथड्स आहेत, सेम टॉपिक आहे, ऑलरेडी तुमच्या थेअरीमध्ये झालेला आहे म्हणून जास्त डिटेल घ्यायची काही गरज नाही. ओके,
Introduction. What is weeds? Okay, the plant growing out of place other than the desirable plant. जे प्लांट आपण लावत नाही, आपल्याला डिझायरेबल नाही, आपल्या फील्ड मध्ये कधी कोण कुटुंब येतात त्यांना म्हणतो, त्याला निंदा कचरा सुद्धा म्हणतो मराठीमध्ये. आपल्याला मॅक्झिमम इल भेटतं त्या क्रॉप पिरियड मध्ये. जर जो क्रिटिकल ग्रोथ स्टेजचा आपण विचार केला, क्रिटिकल क्रॉप पीरियड कॉम्पिटिशन, तो एक पिरियड प्रत्येक क्रॉपचा असते. राईस वेगळं मॅक्झिमम आहे, ब्रॉडकास्टिंगला, डिलिंगला वेगळं, ट्रान्सप्लांटिंगला वेगळं आहे. असं केल्यामुळे ओके. सो टाइमली control of weeds in the crop enhance the plant growth, yield, reduce the cost of cultivation considerably. तर टाइमली वीड कंट्रोल आहे, तुम्ही कोणती मेथड यूज करा, हँड विडिंग करा, मेकॅनिकल विडिंग करा, होईंग करा, केमिकली आपल्याला हर्बिसाइड्स, ओके, या सगळ्या तुम्ही टाइमली कराल तर तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट, प्लांट ग्रोथ चांगली असेल, येईल चांगली असेल, त्यामुळे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा कमी होईल. जर तुम्ही कंट्रोल नाही केलं वेळेवर, परत तेच तुम्हाला कंट्रोल करायला परत त्याला जास्त पैसा लागेल, जास्त लेबर लागेल मॅन्युअली करतो म्हटलं तर. ओके, या सगळ्या गोष्टी मध्ये त्याचा वीड काय आहे, वीडचं कॉजेस काय आहे, त्यांना कंट्रोल करणं, हे सगळ्या गोष्टी एक्सरसाइज नंबर 40 मध्ये दिलेल्या आहेत. ओके, इंटरकल्चर ऑपरेशन्स आर द सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स कॅरीड आउट इन द स्टँडिंग क्रॉप ऑफ आफ्टर सोइंग सुटेबल इंटरकल्चरिंग इम्प्लिमेंट्स लाईक हो, हॅरो, विडिंग हो. ओके, इंटरकल्चर म्हणजे ऑपरेशन म्हणजे काय, जे स्टँडिंग क्रॉप आहे आपलं, ओके, जे क्रॉप इस्टॅब्लिश झाला आहे 30 डेज किंवा 1 महिन्याच्या नंतरचा, त्या ठिकाणी वीडची ग्रोथ हळूहळू व्हायला लागतं. आपण जसं जसं खत किंवा पाणी घ्यायला लागतो, तो खरीप मध्ये असतो का कुठल्या सीझन मधला क्रॉप असू द्या, वीड म्हणजे येणार. वीड कधी वीडला आपण मारू शकत नाही, कधी पण येऊ शकतं. त्यांचं म्हणतात ना की 1 year सेडिंग इज इक्वल टू 7 year विडिंग. म्हणजे एकदा केस आपल्या जमिनीमध्ये वीड आले आणि त्यांच्यामध्ये सीड प्रोडक्शन झालं एका वर्षी, तर ते 7 वर्ष आपल्याला जातात ते काढासाठी. ओके, तो 1 year विडिंग इज कॉल्ड एज 7 years किंवा 7 year सेडिंग. ओके, त्याच्यामुळे काय, जे इंटरकल्चर ऑपरेशन्स आहेत आपले, ते आपण कॅरी करत असतो विथ द हेल्प ऑफ हो, हॅरो, विडिंग हो. जे मॅन्युअली किंवा मेकॅनिकली आपण जे इंटरकल्चर ऑपरेशन कॅरी करतो मध्ये, जेणेकरून आपले जे वीड कंट्रोल आपण करू शकतो फील्ड मध्ये वेगवेगळ्या. क्रॉप कोणते असू द्या, सोयाबीन असू द्या, कॉटन असू द्या, तूर असू द्या, इव्हन शुगर केन ऑर मे बी ग्राउंडनट, प्रत्येक ठिकाणी वीड येणारच आहेत. त्यांचं वेगवेगळ्या स्पेसिंग नुसार, म्हणजे जे स्पेसिंग बघा तुम्ही क्रॉप प्लांटची 90/60 आपल्या जंजरी कॉटनची आपण युज करतो, 30/10 ग्राउंडची युज करतो, शुगरकनची सुद्धा आपण 3 फुटी 1.5 फुटी वगैरे आपण प्लांटेशन करतो. पण त्या प्लांटेशनच्या रिजन फॉर स्पेसिंग मध्ये भरपूर वीड आपल्याला ऑब्झर्व होतात. तर ते काळासाठी जे आपण इंटरकल्चर ऑपरेशन करतो, स्टँडिंग क्रॉप मध्ये आपण जे ऑपरेशन करतो त्याला आपण इंटरकल्चर ऑपरेशन म्हणतो, त्यालाच आपण सेकंडरी टिलेज सुद्धा म्हणतो. ओके, आफ्टर टिलेज किंवा सेकंडरी टिलेज सुद्धा म्हणतो आपण, विथ द हेल्प ऑफ हो आणि हो विडिंग. ओके, जे 3-4 इम्प्लिमेंट्स आहेत त्याच्यानं आपण इंटरकल्चर आणि विडिंग करतो. कुठं जास्त स्पेसिंग जास्त आहे त्या क्रॉप मध्ये, जसं कॉटन, ओके, कॉटन झालं, सोरगम, मेज झाल्या, याच्यामध्ये स्पेसिंग जास्त आपण युज करतो, किंवा भुईमुगामध्ये ग्राउंड असतो याच्यामध्ये स्पेसिंग 30/10 आहे. म्हणजे छोटा हो असेल किंवा मॅन्युअली आपण विडिंग करू शकतो. होईंग असेल, विडिंग, डवरा मारणं, अर्थिंग अप, आपण ग्राउंडेड असेल किंवा शुगर केन असेल त्याच्यामध्ये अर्थिंग अप करू. त्याच्यामुळे काय, 2 रो मधली जे माती आहे ती वरती होऊन आपल्या क्रॉपच्या मुळाशी त्याला अर्थिंग अप म्हणतात. ओके, त्याला इन्व्हर्जन ऑफ सॉइल बिटवीन द रोज बट नियर द रूट्स. त्याच्यामुळे काय की जे वीड्स आहेत बिटवीन द रो मध्ये ते उपटून निघतात मुळाशी, आणि ते उन्हामध्ये पडल्या मरून माती जी आहे ती माती आपोआप झाडाच्या मुळावर पडते. माती आल्यामुळं झाडांना हाईट भेटतात, आणि त्याच्यामुळे काय की झाडांच्या मुळाची चांगली ग्रोथ होते. खास करून आपले जे हे आहेत ग्राउंडनट आणि शुगर केन, याचा अर्थिंग अप बेस्ट सुटेबल आहे. देन इन ऑर्डर टू एनहान्स द प्लांट ग्रोथ फॉर फील्ड क्रॉप्स by controlling weeds, polarizing the soil and supporting the crop plants, controlling evaporation losses of soil moisture, aeration and एक मिनिट थांबा.
ओके. सॉरी, थोडं एक इम्पॉर्टंट कॉल होतं म्हणून मला वाट बघायला लागली. ओके, आपण काय सुरू करतो, तुझे वीड आपण इंटरकल्चर ऑपरेशन करतो, त्याच्यामुळे काय जे वीडिंग हर्डिंग अप असेल किंवा कोणते ऑपरेशन, त्याच्यामुळे काय होते की वीट कंट्रोल होतं. सॉइल अर्थिंग अप मुळे किंवा होईंग मुळे जे आपण त्या 2 रो मधली जे माती आहे ती पदराच करतो सॉइल, त्याकडून जे मुळाशी जाईल ते माती, याच्यामुळे काय होतं की प्लांटला चांगला सपोर्ट भेटतं. ओके, त्याच्यामुळे काय जे म्हणजे आपलं रूटचं झोन आहे, रायझोस्पियर, याच्यामधली माती वाढल्यानंतर त्याच्यामुळे काय होतं की जे इव्हॅपोरेशन लॉसेस आहे मातीमध्ये ते कमी होतं. तुम्ही जर कंटिन्यू होईंग कराल, समजा एखादी एक्झाम्पल आहे कॉटन क्रॉप मध्ये, त्याची स्पेसिंग आहे 90/60. ओके, 90च्या स्पेसिंग मध्ये तुम्ही होईंग कराल कंटिन्यू, त्याच्यामुळे काय की होईंग करताना सॉइल कंटिन्यू पोलराइज होईल. त्याच्यामुळे एक डस्ट मल्च, एक तुम्हाला कॉन्सेप्ट आहे हा आपला. ओके, एक डस्ट मल्च म्हणून कॉन्सेप्ट आहे, त्याला आपण सॉइल मल्च सुद्धा म्हणतो, जे आपण कंटिन्यू होईंग करतो. त्याच्यामुळे काय की माती कंटिन्यू ते पदरात होते त्या रो मधले, आणि माती त्या ठिकाणी पडतं, जेणेकरून जो सॉइलचा रूट झोन आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी धरूनची कॅपॅसिटी जास्त आहे त्या ठिकाणी इव्हर्शन कमी होतं, कारण ते माती त्यामुळे झाकली जाते. ओके, एरेशन सुद्धा वाढतं. एरेशन जे आपण कंटिन्यू होईंग करतो, सॉइलचं अर्थिंग करतो, सॉइल पदरच करतो, त्याच्यामुळे काही विडिंग आपोआप होत आहे. त्याच्यामध्ये जे क्रॉप विड आहेत ते आपोआप जमिनीतून उपटून निघत आहेत, त्याच्यामुळे सॉइलचं एरेशन सुद्धा वाढतं, सॉइलचं मॉइश्चर कॅपॅसिटी वाढतं, हे प्रश्न सुद्धा कमी होत आहे. इंटरकल्चरचे ऑब्जेक्टिव्ह आणि इंटरकल्चर फायदे आहेत. ओके, ऑपरेशन ओके सगळ्या क्रॉप मध्ये करतो एक्सेप्ट पॅडी. पॅडी आणि जे पडल कंडिशन मध्ये आहे ते क्रॉप आपण त्यामध्ये होईंग वगैरे करत नाही. सोयाबीन इज ससेप्टेबल फॉर वीट कॉम्पिटिशन फॉर फर्स्ट 30-40 डेज आफ्टर सोईंग. सोयाबीन क्रॉप आहे. ओके, जे सोयाबीन क्रॉप आहे आपलं, त्याच्यामध्ये जो क्रिटिकल ग्रोथ स्टेजचा आहे, वीटला कॉम्पिटिशन करणारा जो पार्ट आहे, 30-60 दिवसांचा जे आपण सोईंग करतो तेव्हा जो क्रिटिकल पिरियड आहे तो सोयाबीनचा, त्याच्यामुळे क्रॉप बिल्डिंग जर आपण केली तर आपल्याला मॅक्झिमम यील्ड भेटतं. पण त्यावेळी जर आपण क्रॉपची वीड मॅनेजमेंट केलं नाही, त्यावेळेस आपल्याला मॅक्झिमम लॉस होऊ शकतं त्या सोयाबीनच्या यील्ड मध्ये. ओके, सो टाइमली वीडिंग ड्युरिंग इनिशियल स्टेज ऑफ प्लांट ग्रोथ इज व्हेरी इसेन्शियल. कोणत्या क्रॉप असेल, तुम्ही राईस घ्या, कॉटन घ्या, ज्यूट घ्या, कोणते फील्ड क्रॉप घ्या, प्रत्येक क्रॉपचं काही ना काही ऑप्टिमम डेज मध्ये वीट कॉम्पिटिशन इम्पॉर्टंट असतं. त्या पिरियड मध्ये जर तुम्ही केलं तरच सक्सेसफुल तुम्हाला यील्ड भेटेल. ओके, गोईंग इन सोयाबीन. ओके, आता तुम्ही फोटो बघू शकता की 30/10 किंवा 30/45/10 या स्पेसिंग मध्ये 2 फार्मर एकाच याला होला 2 होल लावलेले आहेत. तुम्ही फोटो बघू शकता की कंटिन्यू ते होईंग करतायत. जे इंटर रो मध्ये जे वीड्स आहेत, एक मिनिट सांगा. हॅलो, बोला सर. हो, हा बोला सर. हा हा, हो हो, लगेच. हो हो, चालेल. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. स्टुडंट, थोडे 5-10 मिनिट थांबा, एक काम आलं अर्जंट. तुम्ही होल्डवर थांबा तोपर्यंत. थांबा, तोपर्यंत थांबा तुम्ही बघतो. ओके, एक अर्जंट काम आलेलं आहे खाली आपल्या ऑफिस मध्येच, तर त्यांना करून तो 5-10 मिनिटात. तुम्ही होल्डवर थांबा. किती जण 88 जण आहेत, असू द्या.
थोडं 5 मिनिट थांबा, अजून थोडं काम आहे, अर्जंट आलंय त्याच्या
ओके, परत सुरू करू आपण लेक्चर. सॉरी फॉर इंटरप्टिंग, थोडं एक काम पडलं होतं मधात. ओके, सोईंग इन सोयाबीन. बघा की सोईंगचं म्हणजे सोयाबीनचं क्रॉप आहे. हॅलो, ओके, सोयाबीनचं क्रॉप म्हणजे पेरलाय पिक्चर पुढे होऊ शकतं की 30/10 किंवा 45/10 या स्पेसिंग मध्ये त्यांनी सोईंग केलेलं आहे बाय ड्रिलिंग मेथड. ओके, पण जर रोच्या ज्या बिटी तुम्ही बघा ती त्याच्यामध्ये बीट ग्रोथ झालेली आहे. होईनी काय होणार एक्सटला बघा, होईनी केल्या म्हणजे माती ती 2 रो मधली, ओके, माती जी माती आहे ती पोलराइज होईल आणि तिथून जे वीड्स आहेत ते मातीतून उपटला जाईल आणि ते बाहेर फेकला जाईल त्या रूम मधनं आणि आपोआप डिट होईल त्या वीड पासून. ओके, पण जे सॉइल आहे ती आपोआप त्या रूट झोनला, त्याच्यामुळे काय की अर्थिंग होत आहे म्हणजे सोयाबीन अर्थिंग मध्ये पोलराइज होत आहे, त्याच्यामुळे विडिंग आपोआप होत चालली आहे मेकॅनिकल विडिंगनी. हे पॉसिबल आहे मेनली 2 लेबर्स म्हणजे 0.8 आवर मध्ये, म्हणजे आपल्या 8 आवर मध्ये दिवसामध्ये जवळपास त्यांनी 3 एकर एरिया पूर्ण होईंग करून होतं. ओके, असं पर्टिक्युलर पिरियड आहे म्हणजे 21 ते 20 दिवसामध्ये आपण जर फर्स्ट होईंग केली म्हणजे आपण कंट्रोल शकतात. त्याला प्रीमियर हर्बिसाइड मिळू शकतो, पोस्ट हर्बिसाइड मिळू शकतो. पण ज्याकडे शेतकऱ्याला या गोष्टी करायच्या नसतील, केमिकल मॅनेजमेंट करायचं त्यांनी होईंग हा बेस्ट पर्याय. ओके, 1 or 2 होईंग इज रिक्वायर्ड फॉर सोयाबीन क्रॉप. फर्स्ट होईंग शुड बी ॲट 21-25 days after sowing. Second hoeing has 12-15 days after sowing. With the help of entire or split blade harrow. ओके, 2 टाइपचे हो यूज केलेले आहेत. एक एंटायर मोठा होल हो, ओके, जो साईजने मोठा असेल बरोबर ऍट अ टाइम तो आपण करू शकतो, किंवा स्मॉल स्लिट ब्लेड जो स्लिट ब्लेड म्हणजे त्याला एकदम बारीक आणि एक ब्लेड. ओके, या इंटरकल्चरिंगचा काय होईंगचा काय फायदा आपल्याकडे की आपोआप सॉइल होईल, माती जे त्या मुळाशी बरोबर टाकला जाईल. मुळांच्या जरी पाऊस जरी आला चांगला, वॉटर लॉक कंडिशन जरी झाली सोयाबीनच्या फील्ड मध्ये त्या, तरी काय होईल की जे पाणी आहे ते आपोआप त्या रोम जे आपण जो अर्थिंग अप केला किंवा होईंग केलाय त्याच्या त्या फोनमधून आपोआप निघून जाईल. म्हणून त्या जे मुळं आहेत त्या सोयाबीन त्यांना काही इफेक्ट करणार नाही. विडिंग पण होईल, सॉइल पोलराइज पण होईल आणि त्या सॉइलला त्या प्लांटला सपोर्ट पण भेटेल मातीचा. ओके, होईंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण टाइमली होईंग केलं नाही, वीड जास्त ग्रो होईल, आपला येईल कमी होईल. ओके, then hand weeding. Soybean crop is 1 or 2 hand weeding. First hand weeding should be done at 20 to 25 days. ओके, 8 हा चुकून झालेला आहे, 20 ते 25 दिवसानंतर सोईंग करायचे. ओके, 1 मिनिट. डिलीट करून 28 बरोबर वाटते. ओके, जी आता जर आपण होईंग केलं आहे, होईंग केल्यानंतर हँड विडिंग कशाला म्हणजे पूर्वजण काहीच, ठीक आहे, आपण होईंग करतो तर बिटवीन रोज करतो आहोत, रोजच्या फक्त रोज मध्ये, पण प्लांट टू प्लांटच्या स्पेसिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही प्लांटच्या मुळाशी काही बीट ग्रो होतात. जे प्लांटच्या जवळ प्लांटच्या एरियामध्ये आहेत त्यांना कंट्रोल करून सुद्धा आपल्याला हँड विडिंग करणं गरजेचं आहे. कमीत कमी 2 किंवा 3 विडिंग जर रिकमेंड करतात. पहिली हँड विडिंग जर आपण केली, जसं आपण होईंग करतो त्याच पिरियडला आपण जरी हँड विडिंग केली तर सफिशियंट आहे. आणि तोच रेकमेंडेड जो हे आहे इंटरव्हल 20 ते 25 आणि 15 ते 25 डेज आफ्टर सोईंग, त्या पिरियड मध्ये आपण त्यांना हँड विडिंग सुद्धा करू शकतो. ओके, इट इज द डन विथ द हेल्प ऑफ विडिंग. जे विडिंग हुक आहे तुम्ही विडिंग हुक करू शकता, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या रिजन मध्ये ज्या लेबर्स आहेत किंवा जे आपण बाया लावतो तण काढासाठी निंदा करासाठी, त्यांचे जे आपले विडे असतात, विडे खुरप्याने आपण ते काढतो हँड विडिंग. ओके, हर्बिसाइड जे केमिकल हर्बिसाइड आपल्याकडे प्रीमर्जस पोस्ट हर्बिसाइड, प्री प्लांट हर्बिसाइड सोयाबीन क्रॉप असू शकता की फॉरेन फूड पाठीवर बसले पंप आपण यूज करतो. फॉरेनचा पंप आहे यार आपण हँड सब कर प्लांट मध्ये. ओके, सोयाबीन वीड्स कॅन बी आल्सो बी controlled by
The weeds in soil can also be controlled like this. Alachlor, add 2 liters of water and pre-emergent spraying is done. This herbicide जो Alachlor नावाचा ओके हा herbicide आहे सोयाबीनचे weeds आणि broadleaf दोन्ही पण weed कंट्रोल करतो. पण जे पेंडिंग मिथिलीन आहे किंवा फ्लोरेन्स करू शकतो. स्ट्रॉंग मिथिलीन आपण सुद्धा जे इमेज टाइपर आहे ओके इमेज पर इज ऑल्सो herbicide is used for post emergent herbicide in soybean ओके आणि हँड विडिंग आणि होईंग 3-4 मेथड आपण यूज करतो फॉर कंट्रोलिंग द वीड्स. इंटरकल्चर इंटरकल्चर आपण शिकायचं आहे ओके. आता इंटरकल्चर मध्ये आपण तुम्हाला तुमचा okay. Integrated management is a comprehensive method of both theoretical and practical aspects. It covers various aspects of core components, that is cultural method, biological method, chemical method, intercultivation, crop rotation, intercropping methods like soil solarization, intercultivation, hand hoeing, along with pre-emergent herbicide. Okay. आता जे integrated management process आहे तुम्ही जर बघितला crop rotation, intercropping, okay, soil solarization या सगळ्या मेथड्स आपण कलेक्टिव्हली यूज करून म्हणजे कंबाईन यूज करून आपण वीड मॅनेज करू शकतो. कोणत्या नॉन मेथड कॅन बी इफेक्टिव्हली फॉर कंट्रोलिंग द वीड्स. एकही अशी सिंगल मेथड नाही की आपण इफेक्टिव्हली कंट्रोल वीड नाही. केमिकल जरी करायला गेलं तर केमिकली करणं पूर्णपणे होत नाही, त्याचे लॉसेस पण आहेत. इमर्जन्स करा की पोस्ट इमर्जन्स करा पूर्णपणे कंट्रोल होत नाही. यासाठी तुम्हाला मेकॅनिकल किंवा ह्या जे कल्चरल मेथड्स आहेत क्रॉप रोटेशन, इंटरक्रॉपिंग, स्मॉदरिंग क्रॉप ग्रो करणं किंवा मल्चिंग असेल, लाईव्ह मल्च किंवा प्लास्टिक मल्च किंवा स्ट्रॉंग मल्च तुम्ही यूज करू शकता. ओके. Not a single method of weed management is effective control of weed control. Okay. Collectively, we have to use cultural method, biological method, chemical method, or intercultural methods such as crop rotation, intercropping, or methods like ज्या physical methods आहेत, solarization, intercultivation वगैरे या combined यूज केल्याशिवाय आपल्याला प्रॉपरली weed management करता येत नाही. सो कलेक्टिव्हली याचा यूज करा. कोणताही क्रॉप असो, कुठल्या सीझन मध्ये असो किंवा कोणत्याही कंडिशनला असो, हे 4 पैकी कोणत्या 2 किंवा 3 तुम्हाला कलेक्टिव्हली यूज करावं लागेल तेव्हा प्रॉपरली तुम्ही वीड मॅनेज करू शकता. आपल्या याच्यामध्ये इंडियन कंडिशनला किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बायोलॉजिकल कंट्रोल आपण रेफर करत नाही, कारण असे प्रोसेस आहे आणि याला भरपूर टाइम लागतो आणि इफेक्टिव्हली कंट्रोल करत आपल्याला टाइम नाही आहे, तेवढं काही स्पीसीज आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत ते बायोलॉजिकल कंट्रोल करायला. आणि याचं तुम्ही जरी बायोलॉजिकली जे अवेलेबल हर्बिसाइड्स आहेत, बायो हर्बिसाइड म्हणतो आपण, बायो हर्बिसाइड सुद्धा आपल्या इंडियामध्ये अवेलेबल नाही आहेत. जरी अवेलेबल असतील बाय पॉलरिस वगैरे अवेलेबल आहे, पण त्यांची किंमत खूप आहे, जे आपले कॉमन फार आहे. आणि ते पर्टिक्युलर वीडला आपल्याला पर्टिक्युलर वीड एखादी स्पेशल वीड आहे, स्पेसिफिक वीडला कंट्रोल करा, पूर्ण इंटरक्रॉप मधल्या वीडला कंट्रोल करा. त्याच्यामुळे बायोलॉजिकल मेथड आपण यूज करत नाही, पण कल्चरल, फिजिकल, केमिकल या सगळ्या मेथड आपण यूज करतो. ओके. आता डेफिनेशन वीड वगैरे तुम्हाला झालेला आहे. Weed is a plant is growing where it is not desired. जे आउट ऑफ प्लेस बाय नॉट सोन बाय फार्मर इज कॉल्ड. वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत, तुम्हाला जे सोयीस्कर तुम्ही ते लिहू शकता. ओके. वीड म्हणजे असं प्लांट जे आपण झाडं लावत नाही सुद्धा फार्मर, ती आपल्याला अनडिझायरेबल आहे आपल्या फील्डमध्ये, अशा प्लांट मध्ये वीड म्हणजे सोयाबीन मध्ये तुम्ही जरी सोरगम जर आला, सोयाबीन मध्ये तुम्ही कापास आला, तर हा एक रिलेटिव्ह त्याने म्हणतात, म्हणजे क्रॉप मध्ये सुद्धा वीड येऊ शकतात. म्हणजे एखादी क्रॉप दुसऱ्या क्रॉप मध्ये वीड असू शकते. डिपेंड करते आपल्या डिझायर म्हणजे तुम्हाला काय पाहिजे. ओके. एखादी वीड तुम्हाला वीड असू शकत नाही. तुम्ही लॉन मध्ये गवत असतं, पण तोच गवत आपल्या इथं आला आपल्या फील्डमध्ये, तो वीड झाला. पण लॉन मध्ये किंवा एखाद्या बगीच्यामध्ये तुम्हाला गवत दिसतं, तिथे वीड नाही आहे. ओके. तिथे डिझायरेबल आहे, पण त्या बगीच्यामध्ये, त्या बागेमध्ये किंवा त्या गार्डन मध्ये तुम्हाला कापसाचं झाड दिसलं किंवा तुम्ही शुगर केन लावलं, मग तिथेच वीड आहे. त्या गार्डन मध्ये शुगर केन इज अ वीड, पण इन शुगर केन फील्ड इधर ग्रास देयर इज अ वीड. ओके. तुम्हाला मिनिंग कळलं पाहिजे वीडचा काय अर्थ आहे. ओके. ज्या ठिकाणी तुम्हाला एक प्लांट डिझायरेबल नाही, तो वीड आहे. आपल्या सोयीनुसार त्याची डेफिनेशन असते. ओके.
जो प्लांट आपला डिझायरेबल नाही तो वीड आहे, तो मग तो फील्ड मध्ये असो, आपल्या घरी असू शकतो किंवा कोणत्या गार्डन मध्ये शकतो. ओके. आयडेंटिफिकेशन वीड, आपण वीड कसे ओळखायचे? ओके. कलेक्ट द डिफरंट वीड्स अवेलेबल इन द फील्ड. तुम्ही वीड जो बनवला आहे, तुम्ही वीड कुठून आणले असेल, रानावरून, रस्त्याच्या अलीकडून, उसावरून किंवा फील्डवरून, ज्या ज्या ठिकाणी फील्ड आहे ते सगळ्या वीड्स आहेत. ओके. कलेक्टिव्हली आपल्या फील्डमध्ये येतात, त्याच्यामुळे त्याला वीड म्हणतो, कारण ते आपल्याला अनडिझायरेबल आहेत. ओके. Collect the different weeds available in the field, including all plants parts such as roots, stem, leaves, flowers and seed and fruits. जे वेगळे रूट पार्ट्स आहेत, तुम्ही जो व्हिडिओ म्हणता, काही ठिकाणी तुम्ही रूट्स परत पूर्ण प्लांट लावले असेल, काही स्टेम लावले असेल, काही लिव्ह, काही फ्लॉवर किंवा फ्रूट, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओमध्ये बनवल्या आहेत, त्या तुम्हाला परत सांगायची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी केलं आहे. आयडेंटिफाय कलेक्टेड वीड्स ऑब्झर्विंग मॉर्फॉलॉजी क्लासेस. तुम्ही जर मॉर्फॉलॉजी बघितली, काही वीड्सचे पानं बारीक आहेत, काहींचे मोठे आहेत, काहींची हाईट जास्त आहे, काहींचं फूट चांगला आहे. फ्लॉवर तुम्ही बघा स्ट्रक्चर, त्यांच्या वेगळ्या फॅमिलीनुसार त्यांच्या वेगवेगळ्या मॉर्फॉलॉजी कॅरेक्टर असतात. ब्रॉडली तुम्ही बघाल. ओके. जेवढ्या ग्रासेस आहेत आपल्या, चिमणचारा, मोठा चिमणचारा, सोरगम, हेलेपन्स, वाईल्ड सोरगम वगैरे जे आहेत, किंवा वाईल्ड राईस, ते सगळ्या ग्रासमध्ये त्यांचे लीफ ब्रॉड लीफ नसून नॅरो लीफ, म्हणजे हाईट जास्त असते. पण झॅन्थेरम स्ट्युमॅरियम, चिनोपोडियम अल्बम झाले, की हे जे ब्रॉड लीफ वीज आहेत, त्यांची फॅमिली सुद्धा लेग्युमिनासी किंवा मालवेसी मध्ये येतं. या सगळ्या वीड्स आहेत. परत काहींना पाणी जास्त लागतं, काहींना पाणी कमी, झिरोफाइट्स आहेत, हॅलोफाइट्स आहेत, की ओके, हायड्रोफाइट्स आहेत, काहींना पाण्याची आवश्यक जास्त असतं, काहींना पाणी कमी लागतं. हा सगळ्या वेगवेगळ्या वीड्स आहेत, त्यांचे तुम्ही मॉर्फॉलॉजी कॅरेक्टर स्टडी करत तुम्हाला आठवलं की कोणत्या कंडिशनला, कोणत्या मॉर्फॉलॉजी कॅरेक्टर्सला जास्त वेळ ग्रोथ आपल्या क्रॉप फील्डला. ओके. यूज बुक्स, मॅन्युअल्स, हर्बॅरियम, रेफरन्स आणि ऍनिमेशन कलेक्टर स्पेसिंग. तुम्ही यूज केलं असेल, तुम्ही वेगळे नेटवरून तुम्ही वेगळे पोस्टर बघितले असेल, किंवा तुम्हाला व्हिडिओ ऍनिमेशनसाठी बुक्स किंवा मॅन्युअल तुमच्या जे मॅन्युअल दिले असतील हर्बॅरियम शीट मध्ये, तुम्ही ते वेगळे तुम्ही ऑलरेडी लावलेले आहेत, तुमचे चेक केले गेले आहेत मॅन्युअल, व्हिडिओ अल्बम वगैरे तुम्ही व्यवस्थित लावलेले आहेत. तेच ऍनिमेशन करणं म्हणजे व्हिडिओ ऍनिमेशन करणं. ओके. तुम्हाला काय अडचण आली, कोणता व्हिडिओ तुम्ही टीचरशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा एखाद्या वीड्स तुम्ही सायंटिफिकली किंवा अल्फाबेटिकली तुम्ही अरेंज केली, त्या सायलेंट फीचर तुम्ही लिहू शकता. हे आयडेंटिफिकेशन ऑफ वीड्स, म्हणजे वीड कुठून गोळा केलं, कसं गोळा केलं, ते वीडचं ऑब्झर्वेशन म्हणजे कॅरेक्टर कोणतं आहे, ते वीड हरायला लावलं कसं. एखादी तुम्हाला वीडचं आयडेंटिफिकेशन आलं नाही, तुम्ही तिच्या रिस्पेक्टिव्ह टीचरला विचारा, हे वीड कुठला आहे, कोणत्या फॅमिलीचा आहे, आणि त्या वीडचे कॅरेक्टर्स, म्हणजे तो वीड फॅमिली कोणती आहे, त्याची ग्रोथ हॅबिट कशी आहे, तो कोणत्या कंडिशनला ग्रो होतो. ओके. या सगळ्या गोष्टी लिहिणं म्हणजे ते वीड आयडेंटिफिकेशन आहे. ओके. तुमचं इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट आणि इंटरकल्चर ऑपरेशन इन खरीप क्रॉप, एक्सरसाइज नंबर 14. देन एक्सरसाइज नंबर 15. ओके. स्टडी ऑफ इंटिग्रेटेड इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट इन खरीप क्रॉप. इंटिग्रेट जे पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट आपण करतो आपल्या खरीप क्रॉप मध्ये, आपण कशा प्रकारे करू शकतो? बायोलॉजिकल, वी कॅन यूज इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट और डिसीज मॅनेजमेंट इन खरीप क्रॉप प्रोडक्शन. ओके. जनरली याच्याच मध्ये तुम्हाला फक्त खरीप मधला जो सोयाबीन क्रॉप आहे त्याबद्दल दिलेला आहे, बाकी सगळे पण क्रॉप द्यायला पाहिजे होते, पण तुम्ही ऑलरेडी शिकला आहे थेरीमध्ये. अॅग्रो 223 कोर्स आहे तुमचा थर्ड सेमिस्टरला, त्याच्यात तुम्ही शिकलेला आहे त्या गोष्टी. ओके. ओके. पहिला आहे स्टेम बोरर. हा स्टेम बोरर जो कॉमन पेस्ट आहे पल्सेस मधला, ऑइलसीड क्रॉप मधला आणि ग्रेन मधला सुद्धा. ओके. पण आपण जो स्टडी करता तो आहे सोयाबीन मधला. ओके. तुम्ही या आयडल बघू शकता, हा एक बिटल आहे, त्याचा ग्रब आहे. ग्रब हा स्टेम मध्ये घुसून पूर्ण स्टेम पोकळपर्यंत खात असतो. तुम्ही जर एखादी फर्निचर जरी बघितलं आपल्या घरचं, किंवा एखादी जर घरच्यांचा फर्निचर मध्ये एखादी किडा घुसला, तोच किडा येतो, तो फर्निचर मध्ये सुद्धा लागतो. आपल्या घरच्या एक लाकूड आहे त्या सुद्धा हा किडा लागतो. त्याला समोर स्टेम बोरर किंवा वूड इटिंग कॅटरपिलर सुद्धा म्हणतात ना. ओके. दुसरा नाव आहे वूड इटिंग कॅटरपिलर. हा इन्सेक्ट असा आहे. ओके. इन्सेक्ट अटॅक ऑन टू लिप स्टेज, जो आपला सोयाबीन क्रॉप आहे, जेव्हा दोन लीफ स्टेज असते सोयाबीनची, किंवा तो त्या स्टेम मध्ये घुसून तो स्टेम त्याला सुरुवात करतो, पूर्ण खाऊन टाकतो. त्याच्यामुळे काय, झाडाची वाढ आहे, प्लांटची ग्रोथ होत नाही व्यवस्थित, झाड सेंटर ग्रो होतो. जरी झाड झाली, वाढ झाली, तर त्याला शेंगा फुलं काही लागत नाही, त्याच्यामुळे इल्ड हे मॅक्झिमम रिड्यूस होतो त्या स्टेम बोरर मध्ये. ओके. दुसरा स्टेम गर्डल बिटल, हा सुद्धा एक बिटल आहे, पण याचं काम काय आहे, हा सुद्धा स्टेम जे असते ना, स्टेम आपली त्याला पोकळून घालतो, त्या स्टेम मध्ये घुसून त्याला स्टेमचा आकार वाढतो, बल्जिंग होते. जे नोट्स असतात स्टेमची तुम्ही बघू शकता की जे नोट्स असतात ते फुगायला लागतात, जेणेकरून जो पाण्याचा ट्रान्सपोर्ट आहे, पाणी ट्रान्सपोर्ट किंवा न्यूट्रंट असो, जे आपण ट्रान्सपोर्टेशन न्यूट्रंट किंवा पाणी म्हणतो, ते हळूहळू झाडाला भेटत नाही. त्याच्यामुळे काय की झाडाची वाढ पूर्णतः खुंटते, झाड वाढवतो. दोघेचा इफेक्ट सारखाच आहे. स्टेम बोरर आणि गर्डल बिटल इन सोयाबीन हे दोन्ही सिव्हिअर पेस्ट आहेत सोयाबीनचे. ओके. The insect girdle the stem below the
growing apex which is resulting in the wilting and drying of the stem part of the girdle. ओके, गर्डल म्हणजे काय की जस्ट नोट असते त्या ठिकाणी हा अटॅक करून त्याला खायला सुरुवात करतो, याच्यामुळे स्टेम आपोआप बल्जिंग म्हणजे फुगते त्या ठिकाणी. याच्यामुळे काय की विल्टिंग आणि ड्रायिंग सिम्पटम असतात त्या लीफ त्या स्टेमवर येतात आणि त्या लीफवर असतात. ओके, इट गिव्स एन अपिअरन्स ऑफ क्लिपिंग ऑफ द ग्रीविंग अपेक्स. दिस पेस्ट मे बी कंट्रोल बाय ऍप्लिकेशन ऑफ फोरेट ग्रॅन्युअल्स at the rate of 5 kg per hectare in furrows at a time of sowing, or foliar spray of monocrotopus 0.04% or quinolphos 25 AC at the rate of 1.25 liter per hectare. जे केमिकल यूज केलेले आहेत, फोरेट असेल, मोनोक्रोटोपस असेल, क्विनोलफॉस आपण स्प्रे करतो आणि फोरेट ग्रॅन्युल्स आपण ते साइड दोन्ही इन्सेक्टला कामाचे आहेत. मोनोक्रोटोपस सिग्निफिकंटली यूज इन विदर्भ आणि मराठवाडा रोज. विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मोनोक्रोटोपस हा इन्सेक्ट जनरली यूज करतात सगळ्या क्रॉप मध्ये, खास करून कॉटन आणि सोयाबीन मध्ये. ओके, सेम गळसाठी कंट्रोल तुम्ही लक्षात ठेवा. मोनोक्रोटोपस, क्विनोलफॉस as a spray insecticide and foreign granules as a soil applier. ओके, देन हेरी कॅटरपिलर, यालाच आपण लीफ फेडिंग कॅटरपिलर सुद्धा म्हणतो किंवा टोबॅको लीफ फेडिंग कॅटरपिलर सुद्धा म्हणतो. त्याचे वेगळ्या स्पीसीज सुद्धा आहेत. याचं काम काय की याचा लार्वा असतो आपला, वेगवेगळ्या इंस्टांमध्ये येतात. लार्वा फक्त लीफला खातो आणि लीफचं पूर्ण स्केलेटन आहे, फक्त लीफचं पूर्ण हिरवा भाग आहे तो पूर्ण खाऊन टाकतो. म्हणजे लीफच्या वेन्सचा किंवा मेन स्टेमची जे मेन वेन्स आहे ते दिसतं आपल्याला. एखादी सापडा कसा असतो आपल्या माणसाचा पूर्ण मांस काढल्यानंतर तसा तो लीफ दिसतो आपला, स्केलेटन पूर्ण लीफचा. ओके, दिस इन्सेक्ट इज युजली फाउंड इन बॅचेस ऑन अंडर सर्फेस ऑफ द लीव्स. लीफच्या पानाच्या खाली असतो. दे फीड ऑन लीव्स अँड होल्स आर ऑब्झर्व्ड ऑन द लीव्स. इन हेवी अटॅक मेनी होल्स आर ऑब्झर्व्ड and due to which photosynthesis activity cases and that afford the low pod formation and yield. हा जो हेरी कॅटरपिलर आहे तो लीफच्या खाली येऊन अटॅक करतो, खायला सुरू करतो. जर कलेक्टिव्ह याचा इफेक्ट जास्त झाला म्हणजे अटॅक जास्त झाला तर याचा खाणून बघू शकता फोटोमध्ये की पूर्ण तो पानाला खड्डे म्हणजे पूर्ण होल पडतात आणि एकडे असेल की पूर्ण पान खाऊन टाकून पूर्ण पानाला स्केलेटन नुकतं पानाचे पूर्ण शिरा जे वेन्स आहेत आणि सब वेन्स आहेत ते दिसतात. त्याच्यामुळे फोटोसिंथेटिक ऍबिलिटी जे झाडाची ते कमी होतं. याच्यामुळे पॉट फॉर्मेशन असेल किंवा फ्लॉवर फॉर्मेशन असेल ती कमी होते. जे पॉटला आणि फ्लॉवरला भेटायला पाहिजे, झाडाकडून जायला पाहिजे, त्याच्यावर इफेक्ट पडतो. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली यील्ड कमी होते. ओके, स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड सच एज थायोडान डायम्युटेट. ओके, हे जे किंवा इमामेक्टिन बेन्झोइड जे प्रोक्लेम सध्या मार्केट चांगलं चालत आहे, प्रोक्लेम सुद्धा तुम्ही युज करू शकता. इमामेक्टिन बेन्झोइड हा सुद्धा इफेक्टिव्हली त्याच्यावर स्प्रेइंग साठी आपण ऍप्लिकेबल आहे. डायोटेन आणि डायम्युटेट. ओके, वेगळे रिसर्चचे फॉर्म्युलेशन्स आहेत. 500 लिटरच्या पाण्यामध्ये यांचे 10 ते 15 ते 20 ml पर्यंत टाकू शकता, पण जे रिकमेंड केलं तेच टाकायचं. इमॅडाक्लोप्रिड असेल किंवा जो आपण बोलतो त्याला काय प्रोक्लेम 20 ते 25 ml आपण याचा रिक्वायर्ड डोज आहे, आपण तेवढा देतो पर एकरला. ओके, देन डिसीज बघा, सीड अँड सीडलिंग रॉट्स. जनरली सोयाबीन मधला मोस्ट सिव्हिअर आणि मोस्ट इम्पॉर्टंट डिसीज इज इन द सोयाबीन क्रॉप इज सीड अँड सीडलिंग रॉट. जे सीड आहेत ते सुद्धा रॉट होतात आणि सीडलिंग सुद्धा रॉट. म्हणजे याचा अर्थ काय की जे पुअर फॉर्मेशन झालेले सीड्स आहेत त्याच्यावर अटॅक होतो फंजायचा. फंजायचं नाव आहे ऍस्परगिलस फ्लॅवर्स किंवा ऍस्परगिलस नॅझिफुजस. या 4-5 स्पीसीज आहेत ज्या अटॅक करतात सीडवर आणि त्या सीडलिंगवर. याच्यामुळे काय त्याची रूट ग्रोथ थांबते. रूट ग्रोथ थांबवली ते आपोआप जे न्यूट्रिशन आहेत, न्यूट्रिएंट किंवा पाणी ते ऑब्झर्व करू शकत नाही जमिनीमधनं. त्याच्यामुळे वाढ थांबते, पूर्ण सीडलिंग मरून जातं. ओके, सीडलिंग रॉट्स जे तुम्ही बघू शकता फोटोमध्ये की पानं फुलं गळायला लागतात, रूट्सची ग्रोथ चांगली होत नाही, नोडल फॉर्मेशन होत नाही. नोडल्स असतात जे त्यांचं फॉर्मेशन व्यवस्थित होत नाही. ओके, दिस डिसीज इज कॉज्ड बाय नंबर ऑफ फंजाई. Aspergillus flaviosus, Aspergillus niger, Fusarium species, Microphonia haziola. Due to this germination is affected to a great extent. Seed treatment, which is fungicide as a Thyrum at a rate of 4.5 kg per kg of seed, is helpful, or Thyrum or carbendazim kg biostin can be used in a soybean before sowing. याला जर तुम्हाला प्रिव्हेंट करायचं असेल तर सीड ट्रीटमेंट बघा. सोयाबीन तुम्ही क्रॉप जर सोईंग केलं, तुम्ही कोणतेही बियाणं घ्या आपल्या मार्केटमधून या कृषी केंद्रातून, त्यासोबत तुम्हाला एखादी औषध भेटते, थायरम असेल किंवा कॅप्टन असेल. ओके, आपण जरी फार्मल ते आपण ते आपला वास किंवा आपल्या हाताला सहन होत नाही म्हणून आपण सीड ट्रीटमेंट करत नाही. याच्यामुळे काय की सीडलिंग बरोबर होत नाही. तुम्ही जनरली बघा आता या वर्षीची गोष्ट आहे, मराठवाडा आणि आपला पश्चिम महाराष्ट्र ज्या ठिकाणी सोयाबीनचा एरिया फार मोठा आहे त्यांना सीड बरोबर भेटले, त्याच्यामुळे सीड जर्मिनेशन झालं नाही. भरपूर आपल्या अॅग्रोच्या न्यूजपेपर मध्ये किंवा न्यूज मध्ये या न्यूज होत्या की सोयाबीनचं बियाणं उगलं नाही.
याचा रिझन हाच आहे की याच्यात सीड जे आपल्या फार्मरला भेटले दुकानातून किंवा कृषी केंद्रातून किंवा महाबीज मधून, ते बियाणं कुठं कमकुवत होतं, सीड रॉट झाल्याच्यामुळं त्यांच्या बियाण्याची वाढ झाली नाही, त्याच्यामुळे उगवली नाही किंवा उगवले सुद्धा नाही. की जे विल्ट आहे किंवा फ्युझारियमची विल्ट म्हणजे काय, फ्युझारियम स्पेसिसने विल्ट ऑकर होतं किंवा पूर्ण विल्ट ऑकर तुम्हाला देऊ शकता प्लांटमध्ये. सीडलिंग रॉट झाल्यामुळे सीडलिंग ग्रो झालेलं नाही आहे. की जे वेगळे फंजाई आहे सीड बॉर्न आणि सॉइल बॉर्न त्याचा जास्त झाला, कारण काय की आपले फार्मर आपल्याकडचे ट्रीटमेंट करत नाही थायरमची किंवा कॅप्टन, त्याच्यामुळे जे फंगिसाइडलचे फंगसचे रोग आहेत ते आपल्या फार्ममध्ये येतात आणि सीडलिंग ग्रो होत नाही. ते दोन त्याला रिझन होते. एक, बोगस बियाणं जे कंपन्यांनी आणि कृषी केंद्रांना वाटलं आणि शेतकऱ्यांनी आपल्या ट्रीटमेंट केली नाही. हे दोन रिझन होते मागच्या या खरीप सीझन मध्ये की सोयाबीन ग्रो झालं नाही. तर ते आपण प्रॉपरली चेक केलं, त्याचं जर्मिनेशन चेक केलं, जर्मिनेशन किती आहे, त्याच्यावर रोग येतं कोणता नाही, जे फंगल ग्रोथ आहे येते का नाही चेक केलं, किंवा आपण ट्रीटमेंट केली बाय थायरम, कॅप्टन, कार्बनचं बेस्टिक, इफेक्टिव्हली आपण ते फंगल डिसीज कंट्रोल करू शकतो. सीड बॉर्न, सॉइल बॉर्न. ओके, ते सीडलिंग रॉट असेल, सीड रॉट असेल किंवा फ्युझारियम असेल किंवा रूट रॉट असेल किंवा स्टेम रॉट असेल, यासारख्या डिसीज आपण ट्रीटमेंट करू शकतो. ओके, तुम्ही जरी पुढच्या वेळेस तुम्ही राहायला चालले पुढच्या सेमिस्टरला, तुम्ही शेतकऱ्यांना या गोष्टी सांगितल्या व्यवस्थितपणे समजून की का उगवत नाही, का बोगस बियाणे आपल्याला भेटतं, मेन रिझन हा मी जर सांगितलं, त्यांना पटवून दिलं, तर फार्मर तुमची गोष्ट नक्की की नाही, फार्मरला नक्कीच त्याला फायदा भेटेल. ओके, तुमच्या शेतामध्ये जर सोयाबीन असेल, तुमच्यावर घरी पण सीझन मध्ये हा जर प्रॉब्लेम आला असेल, तुम्ही पुढे ट्राय करा ट्रीटमेंट करून, बियाणं चांगलं वापरा, तुम्हाला आपोआप तुमचं सीड जास्त भेटेल चांगलं. ओके, देन प्लॉट बाईट. हा आफ्टर द कल्टिवेशन, आफ्टर प्लॉट प्रोडक्शन रोग येतो आपल्या झाडावर. हा सुद्धा एक फंगल डिसीज आहे जे कॉज बाय कोलोट्रिशियम स्पेसिस. अफेक्टेड प्लांट शोज येलोइंग ऑफ लीव्स and latter pods dry. Use of solution varieties. Okay, spraying of Dithenium 45 have been found effective in control disease. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की जे ब्लाइट आहे, म्हणजे ब्लाइटचे स्पॉट आहेत वेगवेगळ्या कलरचे, ब्राऊन कलरचे, त्या सीडवर ग्रो होतात. हा एक फंगल डिसीज आहे. फंगल त्या अटॅक करतो त्याच्यामुळं जे फंगल आहेत कोलोट्रिशियम स्पीसीज, ते अटॅक करतात त्या लिफवर सुद्धा काय दिसतात येलो कलरचे, किंवा आपल्याला जे वॉटर एसिंट आहे त्याला ते आपण ते दिसू शकतं त्याच्यामध्ये. ओके, जे रेजिन्स आहेत ना, ते येलो कलरचे पॅचेस ते फॉर्म होतं त्या फंगस मध्ये. फंगस अटॅक करते झाडावर, एवढं ते ग्रीन जो पार्ट आहे ते खायला लागते. फंगस सुद्धा फूडची गरज पडते, अटॅक मध्ये ते खायला लागतात. एखादी रोग येतात त्याच्यामुळे काय शेंगा वाळू पडतात. शेंगा जरी वाढल्या त्याची प्रॉपर ग्रोथ होणार, जे आतमधले पॉट्स आहेत होणारे डेव्हलप, ते पॉट होतं, त्याच्यामुळे काय पुअर सीड भेटतात. त्याच्यामुळे परत त्याच्यातून इल्ड कमी होते, ऑइल पर्सेंटेज आहे त्या इल्ड सोयाबीनच्या पॉट मधला तो कमी होतं. आणि जर तुम्ही परत तेच शेंगाचे बियाणे तुम्ही जर सोयीनुसार वापरलं, ऑटोमॅटिक तुम्हाला सीडलिंग भेटणार नाही. मेन रिझन हे आहे की जे पॉट ब्लाइट किंवा जे वेगवेगळे तुमचे क्वालिटी आहे ते क्वालिटी तुम्हाला भेटणार नाही सीडची. त्याच्यामुळे पॉट येण्याच्या तुम्ही वेगवेगळ्या जो डायथेनियम 45 याचा फंगिसाइड तुम्ही जरी स्प्रे केला, इफेक्टिव्हली कॅन कंट्रोल प्लॉट बाईट. ओके, ड्रॉबॅक आहे की एकदम जास्त वाढले शेंगा की आपण त्या फुटून जातात, त्यासाठी सुद्धा अर्ली हार्वेस्टिंग सुद्धा महत्वाची आहे. ओके, देन येलो मोझाईक हा एक व्हायरल डिसीज आहे की बघूया पाण्याचा रंग आहे तो क्लोरोफिल कंटेंट आपण कमी होतो वेन्स पासून तर मेन पार्टच्या लीफ पर्यंत पानं पिवळी पडायला लागतात. ह्याच्यामुळे काय फोटोसिंथेसिस अफेक्ट होतो, पानाचे न्यूट्रिएंट्स बरोबर वाढत नाही. ओके, दिस इज द मोस्ट सिरियस अँड वाईड स्प्रेड व्हायरल डिसीज ऑफ सोयाबीन. जनरली सोयाबीन प्रत्येक पल्स क्रॉप मध्ये येतो. तुम्ही बघू शकता हा डिसीज, सेम डिसीज तुम्ही ग्रीन ग्राम, मूंग, सोयाबीन, परत तूर या सगळ्या क्रॉप मध्ये तुम्हाला हा येलो वेन मोझाईक दिसतो. इव्हन इन येलो मोझाईक ऑफ लेडी फिंगर, म्हणजे आपले जे हे आहे त्याला काय म्हणते आपली भेंडी सुद्धा येलो मोझाईक हा व्हायरस दिसतो, पण त्याचे कॉझल व्हायरस वेगळू शकतात. ओके, अफेक्टेड प्लांट शो येलोइंग लीव्स इन पॅचेस विच इज डिक्रीज इन साईज. आणि पानाची वाढ खुंटते, पानं बघू शकता की पानं ड्राय होऊन पानं आपण आकुंचन पावतात, त्यांचं लीफ साईज कमी व्हायला लागतं. डिसीज ट्रान्समिट व्हाईट फ्लाईज, जे व्हाईट फ्लाईज आहेत, ओके, जे व्हाईट फ्लाईज म्हणजे ते सकिंग पेस्ट आहेत, जे ते कॉटन आणि सोयाबीन आणि तूर मध्ये येतात, पांढऱ्या रंगाच्या म्हणजे पांढऱ्या माशी, त्या पानाच्या खाली जाऊन ते जे व्हाईट फ्लाय जे आहेत पानाच्या खाली जाऊन सावलीमध्ये जे प्लांट सकडून जे रस निघतं त्याचा रस शोधतात. ओके, ते व्हाईट फ्लाय सकिंग पेस्ट आहे फ्रॉम वन प्लांट टू अनदर, ते ट्रॅव्हल करतात एका प्लांट दुसऱ्या प्लांट मध्ये, जेणेकरून जो वेक्टर आहे इज अ वेक्टर, व्हाईट फ्लाय इज अ वेक्टर, इन्सेक्ट वेक्टर,
जो कॉज करतं येलो मोझॅक ऑफ डिसीज. दिस कॅन व्हाईट फ्लाय कंट्रोल इफेक्टिव्हली बाय इन्सेक्टिसाइड. जो मोनोक्रोटोस आपण यूज करतो किंवा इमिडाक्लोप्रिड. मोनोक्रोटोपस इज इफेक्टिव्हली अगेन्स्ट सकिंग पेस्ट, जे थ्रिप्स असतील, व्हाईट फ्लाय असतील किंवा जास्तीत असतील. आपण सकिंग पेस्ट आहे, बारीक पेस्ट आहे, लहान पेस्ट आहे, या सकिंग पेस्टला मोनोक्रोटोपस यासारखे आपण प्रोपॅनिल यासारखे आपण जे इन्सेक्टिसाइड्स आहेत ते आपण स्प्रे करू शकतो. 75 डेज आफ्टर इंटरव्हलचे आपण ते स्प्रेइंग करायला पाहिजे, जेणेकरून व्हाईट फ्लायचा अटॅक कमी होईल, त्याच्यामुळे येलो वेन मोझॅक सुद्धा कमी होईल. ओके. देन सोयाबीन रस्ट इन वेस्टर्न महाराष्ट्र अँड विदर्भा दिस इज सिरियस. असं रिझन काय आहे की आपल्या भागामध्ये पाणी खूप पडतं, वेस्टर्न महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पाणी जास्त पडतं, त्याच्यामुळे काही मॉइस्ट कंडिशन जास्त असतं, त्याच्यामुळं जी फंजाय आहे, सॉइल फंजाय, ती पानावर अटॅक करते. ओके. याच्यामुळे जो महाराष्ट्र आणि विदर्भाचा रिजन, त्याच्यामुळे हे रे पेस्ट हे सिरियस आहे. आपल्याकडे तुम्ही बघाल केजीएस म्हणजे फुले अग्रणी जी व्हेरायटी आपल्या दिग्रस म्हणून जे कृषी केंद्र आहे, कृषी संशोधन केंद्र सांगली जिल्ह्यामध्ये दिग्रस, त्यांनी केडीएस म्हणजे जे फुले अग्रणी ही जी व्हेरायटी काढली आहे ती रस एडिशन व्हेरायटी आहे. पण जे जस्ट 335 व्हेरायटी वगैरे आहे, काही काही व्हेरायटी त्यांना रस एडिशन करू शकत नाही. जस्ट 335 या जुन्या व्हेरायटी आहे, व्हेरायटी आहे, त्याचा रसचा इफेक्ट कमी असतो. ओके. रससाठी आहे, रस या डिसीजला ते रेस्टन करतो. ओके. जो वेस्टर्न महाराष्ट्र आणि विदर्भ पार्ट आपला डिसीजचा, त्याच्यामध्ये रस डिसीज कॉमन आहे. दिस डिसीज इज कॉज बाय फंजाय फोस्फोस्पोरा पोशुरिची ड्यू टू द रस. देयर इज अ रिडक्शन इन सोयाबीन yield up to 50%. रस्टमुळे 50% आपल्या सोयाबीनचा दिस रेडिश स्पॉट आर ऑब्झर्व्ड ऑन द लीव्स. This must develop and burst and reduce spores and affected leaves or fall. जे स्पॉट तुम्हाला दिसतं ते स्पोर्स असतात त्या फंजाचे, ते एक सेक्च्युअली फोर्स आहे, त्याच्यामुळे परत त्यांचे प्रोडक्शन जास्त होते, प्रोडक्शन परत ते दुसऱ्या प्लांट मध्ये अफेक्ट करतात. याला कंट्रोल करण्यासाठी जे बायोस्टिन आहे, जे फंगिसाइड जेव्हा आपण यूज करतो, ब्ल्यू कॉपर फंगिसाइड किंवा रेजिस्टंट व्हेरायटी जशी फुले अग्रणी आपल्या फुले विद्यापीठाने डेव्हलप केलेली आहे, ते आपण फार्मा सांगू शकतो. फुले अग्रणी याचा यील्ड पण चांगला आहे, त्याचा रिसर्च अटॅक सुद्धा कमी होतो. ग्रो रेजिस्टंट व्हेरायटीज, ओके, सीड ट्रीटमेंट विथ प्रॉपर फंगिसाइड और स्प्रे फंगिसाइड, बायोस्टिन, ब्लू कॉपर झालं, कार्बन डिझाईन झालं किंवा का कार्बोफ्युरॉन यासारखे तुम्ही इन्सेक्ट फंगिसाइड जर यूज केलं तरी रसचा इफेक्ट कमी होऊ शकतो. ओके. कंट्रोल मेजर बघा सगळ्यांचे. समर फ्लोईंग, एकदा तुम्ही समर फ्लोईंग केली पाहिजे. डीप फ्लोईंग जे आपण दरवर्षी करतो. यूज सर्टिफाईड सीड फॉर सोइंग. तुम्ही आताच बोललो की सर्टिफाईड सीड प्रॉपर त्यांचं वायबिलिटी यांचं जर्मिनेशन झालं पाहिजे. तुम्ही कोणतंही बोगस बियाणं आणलं मार्केटमधून, ते सोइंग केलं, तुमचं बियाणं असण्याला तुमचा रोग पण येणार लगेच. मग त्याच्यामुळे तुमचं बियाणं चांगलं स्ट्रॉंग पाहिजे, जेणेकरून त्यांचं यील्ड चांगली येईल, सीडलिंग चांगली ग्रोथ होईल. ओके. स्प्रेइंग डायथेन M45. ओके. जर डायथेन M45 तुम्ही स्प्रे जर केला 30 ग्राम पर 10 लिटर, तर जेवढे फंगल डिसीज आहेत ते कमी येणार. ओके. 3 स्प्रेइंग्स ऑफ टिल्ट. टिल्ट हा एक फंगिसाइड आहे ऍट द रेट ऑफ 0.5%. फर्स्ट स्प्रेइंग इमिजिएटली आफ्टर द इमर्जन्स ऑफ डिसीज. तो फंगल डिसीज आपल्याला ऑब्झर्व झालाय तेव्हा लगेच ही स्प्रेइंग करायची, नंतर लगेच दुसरी स्प्रेइंग करायची 15 दिवसानंतर. तर तुमचा क्रॉप झाला 30 दिवसाचा, तेव्हा तुम्हाला ऑब्झर्व झाला रस डिसीज ऑब्झर्व झाला, तुम्ही टिल्ट फवारले, त्याच्यानंतर लगेच 15 दिवसांनी तुम्हाला टिल्ट परत दुसरा स्प्रे घ्यावा लागेल, जेणेकरून जे पुढची पॉप्युलेशन आहे बघा, तुम्ही एका जरी तुम्ही स्प्रे जरी केला लगेच ते कंट्रोल होत नाही, तर दुसरा स्प्रे द्यावा लागतो. कारण काय की त्यांची सायकल असते रिप्रोडक्शनची, ते परत ते वाढतं. तुम्ही जरी स्प्रे केला तर नवीन त्या सायकल ती डेव्हलप होतं, ते कंट्रोल करते ब्रेक करायला आपल्याला परत एकदा फंगीसाठी स्प्रे करावं लागतं. ओके. सो फर्स्ट स्प्रे इज ऍट 30 days आफ्टर सोइंग अँड आफ्टर 15 days इंटरवल. ओके. Exercise number 16. Study of crop maturity science and harvesting of खरीप असेल, sorghum असेल, तुमचं भुईमुग असेल, सोयाबीन असेल, क्रॉप निघून तुम्ही त्याचं हार्वेस्टिंग करून, थ्रेशिंग करून तुम्ही स्टोर करून विकायला काढलं असतील. ओके. फक्त आता काय कापूस आणि तूर आणि जे लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे 140 दिवसापर्यंतचे, त्यांचं तर हार्वेस्टिंग बाकी आहे. बाकी सगळ्यांचं आपल्या या खरीप सीझन मध्ये सगळ्यांचं हार्वेस्टिंग झालेलं आहे. तरी तुम्हाला माहिती आहे की आपण हार्वेस्टिंग जनरली कसे करतो. अशा काही मॅच्युरिटी साईज आहे, पानं वाढणे, जे पॉट्स आहेत किंवा जे ग्रेन्स आहेत किंवा ते पॅनिकल आहेत त्यांची वाढ पूर्ण होऊन ते पिवळं पडणे, या सगळ्या गोष्टीच आपण शिकणार आहोत. ओके. ऑब्जेक्टिव्ह आर टू स्टडी द सायन्स ऑफ मॅच्युरिटी अँड मेथड्स टू यूज फॉर हार्वेस्टिंग. आपण सायन्स आहे यांच्या मेथड ऑफ हार्वेस्टिंग आपण त्याचा स्टडी करू.
हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप्स डिपेंड अपॉन द मेनी क्रॉप फॅक्टर्स. ओके, जे हार्वेस्टिंग आहे ते आपण वेगवेगळ्या क्रॉप फॅक्टर्स डिपेंड करते. Purpose of growing the crop. Different crops are grown for different purposes. Example, sorghum crop grown for fodder is harvested upon 50% flowering stage, and while for grain stage is harvested when the grains are fully dried. Okay, जो पर्पज आपल्या क्रॉपचा त्याच्यानुसार आपण हार्वेस्टिंग करतो. जर फॉडर क्रॉप असेल तर 50% फ्लॉवरिंग वेळेस आपण हार्वेस्ट करतो. जर ग्रेन परस पाहिजे पूर्ण वाढल्यानंतरच पूर्ण ग्रेन आपल्याला पाहिजे तर आपण ग्रेनसाठी हार्वेस्ट करतो. इव्हन जे ग्रीन हॅविंग क्रॉप्स आहेत धेंच्या, सनहेम वगैरे आपल्याला सॉइल इन्कॉर्पोरेशन करायचं आहे ते फ्लॉवरिंग याच्या आधी त्यांना हार्वेस्ट करतो. जो आपला पर्पज आहे ओके त्यासाठी आपण हार्वेस्ट करतो. ओके, तुम्ही शुगर कॅन जरी बघितलं, शुगर कॅनचा 2 महिने हार्वेस्टिंग करतो. कशासाठी करतो? एक तर आपण ते शुगर इंडस्ट्री पाठवतो आपल्या ज्या कारखान्यात पाठवतो, किंवा एखाद्याला बियाणं पाहिजे, शुगर सेट पाहिजे बियाला असेल त्याचं हार्वेस्टिंग करतो. ओके, सो शुगर कॅन हार्वेस्टिंग इन 2 स्टेजेस. फॉर वन पर्पज इज फॉर शुगर पर्पज अँड फॉर इज सेटलिंग पर्पज. ओके, ते मार्केट डिमांड, आपल्या मार्केटला डिमांड काय आहे, कशा कोणत्या क्रॉपची आहे, ग्रासेसची आहे, त्यांच्या यील्डची आहे की कशाची आहे, त्याच्यासोबत आपण हार्वेस्टिंग करतो. मेनी टाइम्स द क्रॉप्स आर हार्वेस्टेड when the prices are market are very good. एक्झाम्पल जिंजर, ग्रीन चिली, ओनियन, अदर व्हेजिटेबल्स क्रॉप. जे आलं आहे किंवा आपल्या हिरवं भाजीपाला किंवा हिरवं ओनियन आहे किंवा हिरव्या मिरच्या आहेत त्यांचा पण वाढवून सुद्धा विकू शकतो ना. पण मार्केटमध्ये काय प्राइस आहे, मार्केटला डिमांड कशी आहे, प्राइस काय, त्याच्यानुसार फार्मर ते आपोआप आणू शकतो मार्केटमध्ये. देन क्वालिटी ऑफ प्रोड्यूस, द हार्वेस्टिंग टाइम इज टू बी ऍडजस्टेड. द क्वालिटी शुड बी प्रोड्यूस हार्वेस्ट इज नॉट रिड्यूस. एक्झाम्पल कॉलीफ्लॉवर बघा आपल्या, किंवा ज्या आपण फ्लावर म्हणतो गोबी किंवा पत्ता गोबी, कॅबेज सुद्धा त्याचं सीड अटॅक होतं. आपण जनरली कधी लावतो, विंटरमध्ये लावतो. पण उशिरा त्यांनी काढणी केली, जर टेम्परेचर वाढायला लागलं त्याच्यामध्ये काय ग्रीनिश कलर किंवा येलोश कलर त्या फ्लावर मध्ये आपल्याला होतो, त्याचा रेट आपोआप कमी होतो मार्केट व्हॅल्यू. ओके, पांढरा मोठा फुल आहे फ्लावर गोबी फ्लावरचं, कॉलीफ्लॉवरचं, ते हिरवा पडायला लागला, पिवळा पडायला लागला, जास्त उन्हामुळे, तर त्याचे मार्केटिंग क्वालिटी आणि मार्केटिंग व्हॅल्यू कमी होतो टाइमवर. त्याला माती लागली किंवा पाऊस जरी पडला त्याची क्वालिटी कमी होते, त्याची मार्केट प्राइस आपोआप कमी होतं. सो ऑप्टिमम टाइम फॉर हार्वेस्टिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सोयाबीन बघाल, सोयाबीन आता काढण्याला सुरुवात केली की तुम्ही हार्वेस्टिंग करता, हार्वेस्टिंग झालं पण थ्रेशिंग करता. तर तुम्ही पाऊस पडला असा ते सीड ब्रश झाले, तर सीडची क्वालिटी वाढते, प्लस सीड सुद्धा उत्पादन कमी वाटतं. म्हणून ऑप्टिमम टाइम रिक्वायर्ड फॉर क्वालिटी प्रोड्यूस हे सुद्धा महत्वाचं असतं. म्हणून हे 3-4 ऑब्जेक्टिव्ह आहेत हार्वेस्टिंग करताना, लक्षात ठेवा. पर्पज ऑफ सोईंग, मार्केट डिमांड आणि क्वालिटी ऑफ प्रोड्यूस. देन जनरल व्हॅल्यू, जे जनरल खरीप क्रॉप्स आहेत, सोरगम, परमिनेट, पॅडी और सवा, हे सुद्धा सगळे सिरियल्स आहेत. सिरियल्स मध्ये जनरल कॅरेक्टर्स काय आहेत? पानं पिवळे पडणे, पानं घडायला लागणं. जो पॅनिकल आहे किंवा जो हेड आहे याला आपण काय म्हणतो, कणीस म्हणतो, ज्वारीचा कणीस, मक्याचा कणीस किंवा पॅडीस लोंब्या, ते एकदम वाढून त्याचा कलर गोल्डन हिरवं, गोल्डन येलो असतो. ओके, आणि ते त्यांचं मॉइश्चर कंटेंट कमी होतं, 40 म्हणजे 30 ते 40% मॉइश्चर असल्यानं आपण हार्वेस्ट करतो. ओके, द इयर हेड सीड प्रेस्ड इन बिटवीन पाल्म्स, द ग्रेन सेपरेट आउट. ओके, जे सोयाबीन, जे सोरगमचा आणि बाजरा किंवा मेस त्यांचं जे कणीस आहे त्याला तुम्ही हातामध्ये तुम्ही जर प्रेस केलं आपल्या पाल्म्स मध्ये, तर ते ग्रेन्स इझिली स्प्रेड होतात. ही कंडिशन आहे हार्वेस्टिंगची. ओके, आपण हुरडा खातो बघा, सोयाबीनचा, सोरगमचा असेल, मका किंवा मका भाजून खातो, किंवा बाजाराचा हुरडा खाऊ शकतो. ते हुरडा खाणं म्हणजे ती स्टेज आली आहे हार्वेस्टिंगची. ओके, एक फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी आणि 2 मॅच्युरिटी असतात. एक फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी आणि हार्वेस्टिंग मॅच्युरिटी. फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणजे काय, क्रॉप मॅच्युअर झाला हार्वेस्ट करायला, आणि मॅच्युरिटी म्हणजे हार्वेस्टिंग म्हणजे आपण स्टोरेजला हार्वेस्ट करू शकतो. 2 टाईपच्या मॅच्युरिटी आहेत, फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी आणि हार्वेस्टिंग मॅच्युरिटी. ओके, ऑप्टिमम पूर्ण ग्रोथ झालेली आहे, परत त्याची ग्रोथ होणार नाही, ते आहे फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी. आणि हार्वेस्टिंग मॅच्युरिटी काय, याच्यातलं ड्राय मॅटर म्हणजे जो वेट आहे, वेट कमी होईल म्हणजे मॉइश्चर कमी होईल, ते झाल्याची हार्वेस्टिंग मॅच्युरिटी. ओके, इफ द ग्रेन इज प्रेस्ड अंडर द टीथ, इट विल ब्रेक इनटू पीसेस अँड विल गिव्ह पेक्युलर नॉइज क्रॅकिंग. तर तुम्ही ऑब्झर्व केलं का मला माहित नाही, पण सोयाबीन आर इव्हन तुम्ही तांदूळ किंवा आपले जे राईस आहे किंवा सोरगम आहे, असा एक दाणा तुम्ही खाऊन बघितला, तो इझिली ब्रेक होतो पावडर फॉर्म आपल्या दातामध्ये, आणि त्याचा एक नॉइस आपल्याला एक आहे तो खाताना. ओके, ते एक पर्टिक्युलर स्टेज झाली हार्वेस्टिंगची. ओके, इफ द हेअर इट इज बेंडेड नियर पेड अंकल, इट विल सेपरेट आउट फ्रॉम द प्लांट. तो पेड अंकल म्हणजे स्टेमचा पार्ट आहे, दुसरी स्टेम, ज्या ठिकाणी काय की आपण जरी तोडलं तर इझिली ब्रेक होतं, जेणेकरून जे इयर हेड आहे किंवा स्टेम म्हणजे आपण बघाल
जे स्वर्ग आपण हार्वेस्ट करतो ग्रेन पर्पज साठी, आपण क्रॉप पूर्ण कापतो किंवा वरचे फक्त आपण मकाकाचा कणीस कापतो. ओके, तर इझिली ब्रेक होतो तो, त्यालाच का आपण काय म्हणतो हार्वेस्टिंग मॅच्युरिटी असते, मॅच्युरिटी फॉर हार्वेस्टिंग. जनरली बिकम येलो इन कलर, जे स्टिंग. फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीला मॉइश्चर पर्सेंट हे 20% असतं. हार्वेस्टिंगला बिलो 20% हार्वेस्टिंग येतं, जे हार्वेस्टिंग मॅच्युरिटी आला. ओके, दोन मॅच्युरिटी लक्षात ठेवा, फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी आणि हार्वेस्टिंग मॅच्युरिटी. ओके, बघू शकता की एका साईडला बाजरा आहे, एका साईडला सोरगम आहे. सोरगमची जी आहे तुम्हाला मॅच्युरिटी दिसते, हार्वेस्टिंग मॅच्युरिटी नाही आहे, ती आहे फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी. त्याच्यामध्ये मॅच्युरिटीला हळूहळू क्रॉप चाललाय, पण पानं अजून हिरवे आहेत, मग तुम्ही हार्वेस्ट करू शकता. पण बाजारामध्ये बघा की पानं पूर्ण पिवळे पडलेले आहेत, बाजाराची ग्रोथ चांगली झालेली आहे, बाजारात सीड चांगले ग्रोथ झाले, हे आहे त्यांचे फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीचे सिम्पटम्स. ओके, असं बघू शकता की एका साईडला पानं हिरवा आहेत, पण एका साईडला पानं पिवळे पडायला सुरुवात झाली आहेत, पण त्यांच्या ग्रेनची चांगली वाढ झालेली आहे. ओके, त्याच्या लोंब्या खाली लोंबत आहेत, तुम्ही जर ते तोडा इझिली तुटणार, ते इझिली हातामध्ये येणार. ओके, या राईस मध्ये त्या दोन हे आहेत मॅच्युरिटी, ज्वार, बाजरा आणि राईस. ओके, पल्सेस ऑइलसीडचं बघायला झालं तर रेड ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम, ग्राउंडनट, सोयाबीन ऑफ क्लस्टर, या सगळ्या पल्सेस सुद्धा सेम आहेत. त्यांचं सिंक्रोनाइज फ्लॉवरिंग झालं तर एका वेळेस त्यांना शेंगा लागतात, फ्लॉवर लागतात, आणि एका वेळेस त्यांचं आपण हार्वेस्टिंग करू शकतो. पण मेनली जे रेड ग्राम म्हणजे तूर असेल, ब्लॅक ग्राम असेल किंवा ग्राउंडनट असेल, त्यांचा आपण ऍज अ व्हेजिटेबल साठी सुद्धा युज करू शकतो. ग्रीन ग्राम म्हणजे ग्रीन पॉट्स आहेत, ते सुद्धा आपण हार्वेस्ट करू शकतो, डिपेंडिंग ऑन पर्पज. ओके, तुम्हाला सांगितलं पर्पज नुसार तुम्हाला ग्रेन साठी पाहिजे, स्टोअर साठी किंवा व्हेजिटेबल साठी पाहिजे, ते पर्पज तुम्ही ह्याला हार्वेस्ट करू शकता. ब्लॅक ग्राम असेल, ग्रीन किंवा रेड ग्राम असेल, तुम्ही व्हेजिटेबल युज करू शकता. व्हेजिटेबल साठी ग्रीन पॉट सुद्धा हार्वेस्ट करू शकता. ओके, पॉट्स बिकम ड्राय अँड गिव्ह पिक्युलर क्रॅकिंग साऊंड व्हेन शेक इन हँड. सोयाबीनचा क्रॉप कोणते तुम्ही पॉट घ्या, ते पूर्ण वाढलं किंवा ड्राय केलं, मी जरा वाजवलं तर तुम्हाला क्रॅकलिंग आवाज येतो. हा, तुमचे ते पॉट हलवल्यानंतर म्हणजे शेंगा तुम्ही बघा आणि हलवा कानाजवळ नेऊन ते दाण्याचा आवाज होतो. ती एक हार्वेस्टिंग स्टेज आहे त्या पल्स क्रॉपची किंवा ऑइल सीडची. लिव्हज आर स्टेम बिकम ड्राय, जे पानं आहेत ते लिव्ह पूर्ण ड्राय होतात. तुम्ही सोयाबीनचं तुम्ही हार्वेस्टिंग बघितलं असेल की पूर्ण पानं गळतात, फक्त शेंगा लागून राहतात पूर्ण त्या प्लांटला. ओके, ते हार्वेस्टिंग स्टेज आहे आपल्या सोयाबीनची. When the grains are pressed under the teeth, they break into pieces. Same as compared to जे आपण सिरीज बघितलं की आज आपण ते तुटतात. जनरली येलो इन द प्लांट पूर्ण पिवळा पडायला लागतो. बघू शकता त्याच्यामध्ये फोटो बघा, तूर, ग्राउंडनट आणि ब्लॅक ग्राम त्यांचं हार्वेस्टिंग टाइम दाखवलाय. तर तूर तुम्हाला व्हिजिटेबल साठी पाहिजे किंवा ग्रीन पॉट तुम्ही हार्वेस्ट करू शकता. तुम्हाला ग्रेन साठी पाहिजे, तुम्ही वाढलेले तुम्ही युज करू शकता. तुम्ही जे हे आहेत ग्राउंडनट, प्रॉपरली वाढ झाली, पानं पेकिंग चांगली झाली, पेकिंग तुम्हाला दिसत नाहीये, परत होत नाहीये, अशा वेळेस तुम्ही हार्वेस्टिंग करायला पाहिजे. हार्वेस्टिंग टाइम प्रत्येकाचा दिलेला असतो, दाणं पूर्ण भरलेलं असतात पेग मधले, त्या पॉट मधले, तसेच तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता. इव्हन सिमिलर इन ग्रीन ग्राम, तुम्हाला ब्लॅक ग्राम साठी तुम्हाला व्हेजिटेबल पर्पज साठी पाहिजे, तुम्ही ग्रेन पर्पज साठी पाहिजे, कोणत्या तुम्हाला पर्पज काय आहे, ऍज अ ग्रेन साठी पाहिजे की व्हेजिटेबल साठी पाहिजे, तुम्ही मग त्याच्यानुसार हार्वेस्टिंग करू शकता. ओके, तुम्ही सोयाबीन बघा, सोयाबीन सुद्धा पूर्ण पान पडल्याशिवाय आपण हार्वेस्ट करत नाही, जेणेकरून त्याच्या मॅक्झिमम आपल्याला ड्राय मॅटर पूर्ण खाली पडल्या, पानं आणि पूर्ण जे स्टेम पूर्ण येलो पडलेले आहेत, आणि फक्त त्या लटकलेल्या काय त्या शेंगा लटकलेल्या आहेत त्या झाडांना. ओके, हा ग्रीन ग्राम वापर तुम्ही ऍज अ व्हेजिटेबल सुद्धा युज करू शकता, ग्रीन ग्राम, आणि ऍज अ ग्रीन जे वाढलेल्या शेंगा तुम्ही तोडले तर त्या ऍज अ ग्रेन पर्पज, आणि जे हिरव्या शेंगा तोडले त्याचं व्हेजिटेबल पर्पज, असे व्हेजिटेबल पर्पज होते. आणि जो कॅस्टर दिसतंय बघा तुम्हाला, कॅस्टर हा पूर्ण प्लांट वाढल्यानंतर किंवा ओलं जरी असेल तर तुम्ही ते युज करू नंतर वाढू शकता. हे सगळे हार्वेस्टिंग सायन्स आहेत मॅच्युरिटी, ते सांगायची गरज नाही, मग सगळ्यांना माहिती आहे कधी आपण हार्वेस्ट करतो तर. ओके, आता वेगळ्या हार्वेस्टिंग मेथड्स आहेत फील्ड क्रॉप मधल्या. कटिंग द प्लांट्स क्लोज टू द ग्राउंड, सिरियल क्रॉप्स लाईक सोरगम, पॅडी, पल्सेस लाईक तूर, ब्लॅक ग्राम ऑइलसीड लाईक सोयाबीन, नायजर, चणे are cut close to the ground by sharp sickle and allowed to dry in the field for some period. जे काही सिरियल्स आहेत सच एज जवार असेल, पॅडी आहे, किंवा जे काही पल्सेस आहेत, तूर आहे, ब्लॅक ग्राम आहे, किंवा सोयाबीन आहे, यांना आपण कापतो फ्रॉम द ग्राउंड आणि त्याला ड्राय करायला ठेवतो त्या फील्ड मध्ये काही पिरियड साठी. ओके, जेव्हा पानं पूर्ण गळून जातील आणि आपल्याला सीड इझिली आपण ते हार्वेस्ट करू शकतो. पुलिंग द प्लांट्स बाय हँड,
sorghums, groundnut may be harvested by pulling or putting the plants by the hand. आता ग्राउंडनट आहे किंवा हळद आहे, ओके, हळद म्हणजे टर्मरिक किंवा जिंजर, आपण ते कुदळी पावड्याने किंवा आपल्या हाताने ते ग्राउंडनट आपण काढतो, ते पुलिंग ऑफ द प्लांट झालं. ओके, सोर्गम सुद्धा आपण हाताने काढू शकतो, इझिली अप्रुव्हेड आहे कापण्यापेक्षा. पिकिंग द पॉट्स ऑफ ग्रीन ग्राम आहे पी आर पिक्ड फॉर देअर व्हेजिटेबल पर्पज. ओके, हार मॅच्युरिटी फॉर ग्रीन, तुम्हाला आता सांगितलं की जे ग्रीन ग्राम आहे, पी आहेत किंवा पिजन पी आहे, तुम्ही त्याला हार्वेस्टिंग बाय हँड बाय पिकिंग द पॉट्स फॉर यूज फॉर ग्रेन पर्पज और व्हेजिटेबल पर्पज. जर वाढले असेल तर तुम्ही ग्रेन पर्पज यूज करता किंवा ग्रीन असेल तर व्हेजिटेबल साठी यूज करू शकता. डिगिंग इरेक्ट अँड सेमी स्प्रेडिंग व्हेरायटी ऑफ ग्राउंडनट पोटॅटो हार्वेस्टेड बाय डिगिंग विथ कुदळ. जे कुदळ आहे आपण यूज करतो, डिगिंग यूज करतो, ग्राउंड असेल, पोटॅटो असेल, इव्हन आपले बीटरूट किंवा स्वीट पोटॅटो, रताळ हे सुद्धा आपण डिगिंग करून हार्वेस्ट करू शकतो. ओके, वेगवेगळ्या क्रॉपच्या पर्पज नुसार क्रॉपची कंडिशन आपल्याला काय त्याचा इकॉनॉमिक पार्ट इम्पॉर्टंट आहे, व्हेजिटेबल साठी आहे की ग्रेन साठी आहे की त्याचा रूट पार्ट महत्वाचा आहे, त्याच्यानुसार आपण डिगिंग, पिकिंग द पॉट्स, पुलिंग द कटिंग करू शकतो. ओके, हार्वेस्टिंग इन इम्प्लिमेंट्स, स्प्रेडिंग टाइप ऑफ ग्राउंडनट पोटॅटोज, शुगर बीट मे बी हार्वेस्टेड बाय हॅरोइंग और फ्लोइंग और विथ द डिगर. जे स्प्रेडिंग टाइप व्हेरायटी आहे, ज्याचं स्पेसिंग जास्त आहे, पोटॅटो असेल किंवा ग्राउंडनट, त्या ठिकाणी आपण युझिंग हॅरोइंग, फ्लोइंग, जे आपले वेगळे इन्स्ट्रुमेंट आहे, हॅरोचे, फ्लोइंगचे किंवा डिगर आपण यूज करू पोटॅटो काढताना, हे इम्प्लिमेंट्स आपण यूज करू शकतो हार्वेस्टिंगसाठी. ओके, डिपिंग द इयर हेड्स, हायब्रिड सोरगम, सनफ्लावर युजली हार्वेस्टिंग डिपिंग द इयर हेड्स. जे कणीस आहेत, सोयाबीनचं फ्लावरचं जे कॅप्स्युलरियम आहे किंवा मेज असेल किंवा सोरगम असेल, इव्हन बाजरा, त्याच्या आपण कणस कापून घेतो फक्त, बाकी प्लांटसाठी असं ठेवतो. ओके, हे सुद्धा मेथड आहेत आपण हार्वेस्टिंग करताना. वेगवेगळे पार्ट्स आपल्याला काय इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यानुसार कोणता पार्ट आपण कापतो, त्याच्यानुसार वेगवेगळ्या मेथड्स आहेत. कटिंग द प्लांट्स क्लोज टू ग्राउंड, पुलिंग द प्लांट्स बाय द हँड, पिकिंग द पॉट्स, डिगिंग, हार्वेस्टिंग विथ द इम्प्लिमेंट्स अँड निपिंग द इयर हेड्स. ओके, इन हार्वेस्टिंग ऑफ डिफरंट खरीप क्रॉप्स, वेगवेगळ्या क्रॉपच्या प्रोसेस दिल्या आहेत, तुम्हाला रिडिंग करून सांगतो, तुम्हाला इझी समजून जाईल. पर्मनंट बाजरा, पर्मनंट बिकम्स रेडी फॉर हार्वेस्ट आफ्टर द पिरियड. आता पाणी आलं पाहिजे सरांचं बघा बरं, हा संपला आहे. Permanently becomes ready for harvest after a period of permanently becomes ready for harvest after a period of about जे मॅथड आपण करतो, depend on variety also. Premature harvest reduces the both yield of the seed, undeveloped grains low in taste, weight, starch content, also market value. Similarly, lodging, whether or sunbulge grain are unattractive if often brings lower price in market. Hence, it is important to harvest the crop at right stage. There is a suitable method to know whether the crop is mature or not. If the seeds are cut easily with a thumbnail, then the crop is not ready for harvest and seeds are often cut easily with the ready of the. तुम्हाला सांगितलं की वेगळ्या व्हेरायटी नुसार, त्याच्या वेगळ्या मेथड नुसार आपण हार्वेस्टिंग करू शकतो. आपण चेक करायला पाहिजे की क्रॉप प्लांट मॅच्युअर झाला की नाही. जर आपण प्रिव्हियस त्याला कापलं किंवा हार्वेस्ट केलं, सीड क्वालिटी आणि यील्ड कमी भेटेल. ओके, कधी कसं कापायचं, कधी कसं हार्वेस्ट करायचं, ते तुम्हाला सांगितलं की पूर्ण क्रॉप कापा खालून स्टेम पर्यंत किंवा फक्त त्याचे इयर राईट करायचे, हे कापा, त्याला काय म्हणते आपलं कणीस कापू शकता. प्रोसिजर बघा, कट द प्लांट्स क्लोज टू ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ शार्प सिकल. While cutting, see that the cut plants are kept neatly in the small bundles. Remove the ear, allow the ear heads to dry for 2, 3, 4 days. ग्राउंडला स्टेम पासून पूर्ण क्लोज टू ग्राउंड पूर्ण कट करायचं, त्यांना बंडल करून ठेवायचं, वाळवायचं आणि केअरफुली जे इयर हेड्स आपण ड्राय करत 3 ते 4 दिवसानंतर मग ते कापून आपण थ्रेशिंग साठी करू शकतो. जे इयर हेड्स आपण घेतला, म्हणजे कणीस घेतलाय, त्याच्यामध्ये थ्रेशिंग करतो, त्यातून आपण धान्य. थ्रेशिंग म्हणजे काय, इट इज अ प्रोसिजर ऑफ रिमुव्हिंग ग्रेन्स फ्रॉम द पॅनिकल और फ्रॉम द इयर हेड्स. ओके, ऑर द पॉट, जे ग्रेन्स आहेत किंवा जे कर्नल्स आहेत त्या सीडचे, सीड सेपरेट करणं म्हणजे थ्रेशिंग. ओके, thresh the airheads with the wooden stick or hand thresher if it is small quantity. If more thresh stem then around the feet of the bullock. In the thresh material with the help of natural wind or winnowing fan. Threshing or winnowing of the bajra ears can be done with the help of machines like Kisan Sevak. Threshing केल्यानंतर ते वेगळे बारीक सीड्स आहेत, त्याच्यामध्ये कचरा किंवा प्लांटचे काही मटेरियल असतात, ते आपण विनोइंग किंवा नॅचरल विंडनी ते थ्रेशिंग करू शकतो. विनोइंग करणं म्हणजे काय की जे घाण आहे, त्या सीड्स वर आलेली आहे, माती असेल, कचरा असेल, सेपरेट करणं म्हणजे विनोइंग.
separation of seeds and other dirt material is called as winnowing. Definition लक्षात ठेवा, थ्रेशिंग, हार्वेस्टिंग आणि विनोइंग. हार्वेस्टिंगचे दोन टाइप्स आहेत, एक फिजियोलॉजी मॅच्युरिटी आणि दुसरी आहे हार्वेस्टिंग मॅच्युरिटी. ते दोन्ही महत्वाचे आहेत. जे किसान सेवक म्हणून एक विनोइंग मशीन आहे, थ्रेशिंग आणि विनोइंग मशीन सुद्धा युज करून आपण जे आपले क्रॉप्स आहेत ते आपण थ्रेशिंग आणि विनोइंग करू शकतो. Okay, groundnut is harvested when the pods are completely matured. The short duration burst type varieties mature at 110 days after mature, while long duration spreading types takes 35 days. म्हणजे ग्राउंड कधी आपण हार्वेस्ट करायचा की मॅच्युअर प्लॉट झाल्यानंतर 110 ते 120 दिवसामध्ये आपण त्याला हार्वेस्ट करू शकतो. आणि ते स्प्रेडिंग व्हेरायटी आहे ते जास्त दिवस वेळ येते मॅच्युअर व्हायला. ते आल्यानंतर त्याला वाढवणं, आपण प्रत्येक घरामध्ये बघा ज्या ठिकाणी ग्राउंड ग्रो करतात त्या ठिकाणी ग्राउंड आल्यानंतर पूर्णपणे वाढवतात त्याला, मग धुतात व्यवस्थित, मग त्यांना कन्व्हर्टसाठी ते विकायला काढतात. ओके, ग्राउंड हार्वेस्ट करत ज्या ठिकाणी ब्राईट सनशाईन आहे किंवा सन जास्त आहे, पाऊस नाही, अशा वेळेस आपण ग्राउंड हार्वेस्ट करतो, जेणेकरून आपण त्याला वाढवू शकतो. त्यावेळेस हार्वेस्टिंग महत्वाची असते, जेणेकरून शेलिंग पर्सेंटेज जास्त वाढला पाहिजे. त्याचा शेलिंग पर्सेंटेज म्हणजे काय की मॅक्झिमम पॉड यील्ड भेटली पाहिजे किंवा ग्रेन यील्ड भेटली पाहिजे, त्याला शेलिंग पर्सेंटेज म्हणतात. ओके, कृषी बघा, ऑब्झर्व प्रॉपर मॉइश्चर कंडिशन सॉइल, सॉइल मध्ये प्रॉपर मॉइश्चर कंडिशन आहे की नाही, सन म्हणजे सन कंडिशन कशा पाण्यामध्ये किंवा वातावरणामध्ये पावसाळा आहे सुरू की ह्युमिडिटी जास्त आहे, अशा वेळेस सुद्धा ते चेक करणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही ग्राउंडनट जर हार्वेस्ट केलं पण पाऊस आला पूर्ण तुमचं वाया जाईल. त्याच्यामुळे कंडिशन, वेदर कंडिशन सुद्धा महत्वाची असते. इमॅच्युअर प्लॉट्स आपण जर हार्वेस्ट केले तर यील्ड आपोआप कमी होईल, त्याला विनोइंग करणं गरजेचं आहे. सेम प्रोसिजर आहे हार्वेस्ट केल्यानंतर थ्रेशिंग करणं, थ्रेशिंग केल्यानंतर परत वाढवणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि परत स्टोअर करताना काय की प्रॉपर गनी बॅग्स मध्ये त्याचं प्रॉपर व्हेंटिलेशन असेल, उंदरं किंवा काही दुसरे कीटकनाशक किंवा आपण ते स्प्रे करू शकतो, जेणेकरून स्टोअर मध्ये त्यांना अटॅक करणार नाही. आपण स्टोरेज केली तर एअर व्हेंटिलेट पाहिजे, व्यवस्थित हवेचा खेळता वातावरण पाहिजे, जेणेकरून त्याच्यानंतर कोणतं त्या रोग आला नाही पाहिजे. ओके, तुम्ही बघाल की ग्राउंड आपण जर स्प्रो केलं तसं जर म्हणजे मॉइस्ट कंडिशन जास्त असेल, अशा वेळेस काय होतं की त्या ग्राउंड मध्ये आपोआप फुजारियम विल्ट किंवा फंगस अटॅक होईल, त्या ग्राउंडची क्वालिटी कमी होतं आणि आपण त्या सडका वाचायला लागतो, आपण ते खाऊ सुद्धा शकत नाही ते ग्राउंड. ओके, अशा वेळेस स्टोरेज सुद्धा महत्वाचं असतं, स्टोरेज चांगल्या ठिकाणी करणं गनी बॅग्स मध्ये. ओके, आणि परत त्यांना व्हेंटिलेटर पाहिजे, त्याला स्प्रे करून टाकायचं आपण कीटकनाशक किंवा फंगिसाइड, जेणेकरून त्याच्यावर अटॅक कोणाचा होणार नाही. देन कॅस्टर, fruit branches are separated when they still green to avoid shattering of seeds. Fruits are sun dried and beaten with the sticks. हे कॅस्टर असतं, काटेरी याचं हे असते, फ्रूट असतं. काटेरी असल्यामुळे काय होतं की त्याला आपण तोडतो, वाढल्यानंतर ते आपले स्टिक असते, आपले जे काठ्याने त्याला बिटन करून त्याला सीड बाहेर काढतो आपण. तुम्हाला समोर दिसेल त्याच्या वेगळ्या मेथड. सिसम क्रॉप इज ऑल्सो हार्वेस्टेड, म्हणजे सिसम तुम्ही क्रॉप बघाल की आपण ते पूर्ण ड्राय झाल्यावर आपण काय करतो की सिसम पूर्ण क्रॉप कापतो खालून सरफेस पासून, ते ड्राय करतो आणि मग ते सॅटनिंग होते. जे कॅप्सूल आहेत सिसम म्हणजे तिळाचे, ते बारीक स्टिक त्या कॅप्सूल मध्ये पडलं लागतं, त्याला आपण बंडलनी शेकिंग करतो किंवा फ्लोअरला आपटतो किंवा जे काड्या असतात काठीने त्याला बदलल्यामुळे काय स्टिक बाहेर पडतात. हे सुद्धा हार्वेस्टिंगचे मेथड्स आहेत किंवा विनोइंगचे मेथड्स आहेत. ओके, पल्सेस सेम आहे, त्यांना कापून आणलं, वुडन स्टिंग थ्रेशन करतो, बिटिंग करतो किंवा अंडर द बुलक सुद्धा आपल्याला करू शकतो. जनरली खेड्यापाड्यात जे राईस आहे किंवा कणस आहेत ज्वारीचे वगैरे, ते बुलकच्या स्टेम मध्ये टाकू शकतो आपण, जेणेकरून इझिली त्यांचं थ्रेशिंग करू शकतो. किंवा ज्या पल्सेस आहेत सोयाबीन आपण मशीनच करतो, म्हणजे ग्रीन ग्राम आहे किंवा ब्लॅक ग्राम आहे, पुन्हा आपण बाय हँड तुम्ही थ्रेशिंग करू शकता, मशीन सुद्धा करू शकता किंवा बंडल करू शकता. तेच त्याला आहे बाय कटिंग वुडन थिक स्टिक फीट ऑफ बुलक बाय थ्रेशिंग और बीटिंग द वुडन थ्रेशर. ओके, पिकिंग ऑफ कॉटन, हा कॉटन असा एक क्रॉप आहे की याला हार्वेस्टिंग तुम्ही 3-4 वेळा करावं लागतं. म्हणजे कसं की कापसाची पिकिंग म्हणजे कापसाचं फ्लावरिंग येत राहतं आणि फ्लावर बॉल फॉर्मेशन कॉप्टामध्ये तुम्ही बघू शकता, कापसामध्ये म्हणजे कॉटन मध्ये बॉल हळूहळू मॅच्युअर होतं, बॉल फुटल्यानंतर कापस बाहेर पडतं, मग त्याला कंटिन्यू 3 ते 4 पिकिंग असते कॉटनची. ओके, बाय मॅन्युअल लेबर्स आपण ते त्याला करू शकतो. म्हणजे आता समजा कापसा आता बॉल सिस्टम म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापासून तर जानेवारी महिन्यापासून आपल्याला 3-4 पिकिंग करावं लागतं कॉटनची कंटिन्यू. एक कॉटन जवळपास 3-4दा फ्लावरिंग त्याला येतं, 3-4दा फ्रुटिंग सुद्धा असतं. ओके, म्हणून बाय द हेल्प ऑफ मॅन्युअल लेबर ऑक्टोबर डिसेंबर पासून याला सुरुवात होते आपल्या कॉटन ग्रो करायला, कपास गोळा करायला. जनरली दरवेळेस म्हणजे दररोज एक जो लेबर आहे जनरली 5 ते 10 kg कापूस
जर ते सुरू झाले एकदा पिकिंग सीझन, जनरली एक लेबर 10 ते 15 5 ते 10 किलो कापूस कलेक्ट करते एका दिवसामध्ये, एका फील्ड मधून तेवढं त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्या कापसाला वेगवेगळा डोस असतो, पण पिकिंग हे आपण 3-4दा करतो. ओके, कॉटन हार्वेस्टिंग द 3 or 4 pickings as well as when the balls are matured. Kapas or seed cotton is removed from the balls in the fields of insect by manual labor only. Okay, आपल्या इंडियन कंडिशनला स्पेसिंग वेगळे असतात. आपण बाय जे मशीन्स आहेत ती फॉरेन मध्ये चालतात, वेगळ्या मशीन्स आहेत त्यांच्या स्पेसिंग नुसार वेगवेगळ्या त्या क्रॉप मध्ये ऑटोमॅटिकली त्या मशीन्स ते कॉटन पिक करतात, पण आपल्या इंडियामध्ये होत नाही. खास करून विदर्भ मराठवाड्यामध्ये किंवा मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या पंजाब हरियाणामध्ये या ठिकाणी कापूस ग्रो करतात, त्या ठिकाणी मॅन्युअली लेबरनी कापूस गोळा करतात. ओके, आणि स्टोरेज सुद्धा तसंच, कापसाला धोका असतो उंदराचा, पाण्याचा, मॉइश्चर पकडण्याचा सुद्धा. या गोष्टी तुम्ही जर प्रॉपरली मॅनेज केल्या तर त्या स्टोरेज सुद्धा चांगलं होऊ शकतं. हार्वेस्टिंग ऑफ इम्पॉर्टंट फॉरेस्ट क्रॉप्स. आपण फॉरेस्ट करतो म्हणजे काय, जे आपण फॉरेस्ट जनरली यूज करतो, सोरगम, मेज, बाजरा, काउपी किंवा जे ग्रास, नायपर ग्रास असेल, हायब्रिड नायपर असेल, मॉडेल ग्रास असेल किंवा बाकी कोणत्या ग्रास आहे जे आपण जनरली जे आपण फिट करतो. ऍट अ हार्वेस्ट म्हणजे 50% फ्लावरिंग किंवा फ्लावरिंग जेव्हा याला तेव्हा आपण हार्वेस्ट करतो, जेणेकरून मॅक्झिमम त्यांना ग्रीन फॉडर भेटला पाहिजे आपल्या लाईफ स्टॉकला, आपल्या याला अॅनिमलला, जेणेकरून ते हाय न्यूट्रिशियस आणि पेलेटेबल असले पाहिजे, ते डायजेस्टिव्ह असले पाहिजे. हे कंडिशन, हे पर्पज आहे हार्वेस्टिंग करताना. आणि कधी करायची, जेव्हा 50% फ्लावरिंग असेल तेव्हा. ओके, तुम्ही बघू शकता आता मेज 50% फ्लावरिंग डेज आहेत 60 ते 75. सोरगम सेम, बाजरा सेम, काउपी सेम. ओके, पण हायब्रिड नायपर आहे किंवा जे पॅराग्रास आहे, जे फॉरेस्ट ग्रासेस आहेत, त्यांचं कटिंग आपण मल्टी कटिंग करतो. जेव्हा फर्स्ट कट कधी करायचं, 60 ते 70 दिवसामध्ये फर्स्ट कट करायचं. ओके, अँड देन सेकंड कटिंग और मल्टी कटिंग ऍट 7 to 8 कट ऍट 45 to 30 days. म्हणजे तुम्ही वेगळा क्रॉस बघू शकता की वेगवेगळ्या स्पीसीनुसार, वेगवेगळ्या ग्रासनुसार त्याचं कटिंग सुद्धा वाढलेलं आहे. सो ओके, फॉरेस्ट क्रॉपचं बघाल, मेज, सोरगम, बाजरा, काउपी 50% फ्लावरिंगला आपण हार्वेस्टिंग करतो, आणि ज्या ग्रासेस आहेत त्यांचं सुद्धा आपण कट करतो फर्स्ट कट, मल्टी कट्स मध्ये. ते हो का? ओके, ते बघून घ्या, इझिली आहेत. ओके, एक्झाम्पल नंबर 17 बघा आता. थ्रेशिंग, ड्राइंग, विनोइंग, स्टोरेज अँड प्रिपेरेशन ऑफ प्रोड्यूस फॉर मार्केटिंग ऑफ क्रॉप. म्हणजे आपण क्रॉप हार्वेस्ट केला, आणलं आपल्या घरी, वाढवलं त्याला, आणि थ्रेशिंग कसं करायचं, वाढवायचं कसं, विनोइंग कसं करायचं, आपण त्या स्टोरेज कसं करायचं ते समजून आपण जनरली करतोच. प्रत्येक तुमच्या घरी, तुमच्या शेती आहे, सोयाबीन असेल, सोयाबीन तुम्ही आणली, वाढवली, त्याला कापली. ओके, त्या थ्रेशिंग मध्ये टाकलं, मला ग्रेन सेपरेट भेटताय, कडबा बाहेर निघत नाही. तुम्ही त्याच्या धान्याला स्टोअर केलं, मार्केटला विकायला टाकलं, साधे प्रोसिजर, तुम्ही स्टोअर करू शकता, विकू शकता. तसंच तूरचं आहे, तसंच बाकी सुद्धा क्रॉपचं आहे. ओके, बघू शॉर्ट मध्ये, इझिली आहे, असं काही असं लांब घेणार नाही. थ्रेशिंग ऑफ क्रॉप्स म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग ऑफ ग्रेन्स फ्रॉम हेड्स ऑफ पॉट्स इज कॉल्ड थ्रेशिंग. मग आता सांगितलं, बीटिंग विथ स्टिक्स ऑफ वुडन थ्रेशर, युज ऑफ बुलक पॉवर, युज ऑफ पॉवर ड्राइव्ह मशीन, युज ऑफ स्टोन लोअर. या वेगळ्या 4-5 मेथड्स आहेत. जनरली आपण काय करतो, ज्या आता समजा तूर असेल, वेगळे धान असेल, आपले पॅडी असेल, त्याला बदलतो किंवा काठीने त्याला मारतो, बदलतो. त्याच्यामुळे काय की सेपरेट ग्रेन होतात. ओके, किंवा बुलक असतील आपले बैलाच्या पायाखाली त्याला तुडवतो, जेणेकरून काय होईल की आपोआप ग्रेन ते निघून जाईल त्या पायकडून आणि पॉट्स मधनं. किंवा आजकाल मार्केटमध्ये भरपूर मशिनरी आहे, त्याला आपण पॉवर थ्रेशर म्हणतो किंवा थ्रेशिंग म्हणतो, थ्रेशिंग मशीन म्हणतो, त्या आपण यूज करतो. ऑलकट थ्रेशर फॉर व्हीट, वायकॉन फॉर व्हीट, मेज, किसान सेवक फॉर सोरगम, अशासारखे वेगळे मशिनरीज आपल्या विद्यापीठाने डेव्हलप केल्यात किंवा मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. सांगायची गरज नाही, बघितलं आहे प्रॅक्टिकली. पण काय थ्रेशिंग म्हणजे काय असतं, प्रॉपर मिनिंग आणि कोणत्या क्रॉप मध्ये कोणती मेथड यूज करतो आपण, ते महत्वाचं आहे. ओके, थ्रेशिंग विथ बीटिंग द स्टिक्स ऑर वुडन थ्रेशर अंडर द फीट ऑफ बुलक, यूज ऑफ पॉवर ड्रायव्हर मशिनरीज, त्याचे थ्रेशर आणि स्टोन रोलर, अशा मेथड आपण यूज करू शकतो. ओके, बघू शकता तुम्ही फोटो मध्ये सुद्धा या फार्मर जे आता याच्यामध्ये तुम्ही धान हे दिसताना फार्मर अंडर द बुलक. हे कोकण रिजन, विदर्भ, सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या खेड्यागावामध्ये अंडर द फीट ऑफ बुलक आपण हार्वेस्ट करतो. जे राईस ग्रेन्स आहेत ते सेपरेट करतो, जे पूर्ण राईस आपण हार्वेस्ट केला आहे
ते एका ठिकाणी टाकायचं सेंटरला, चांगलं लँड लेवल पाहिजे त्या ठिकाणी, त्याला आपण वेगळं सारवतो, म्हणजे ते पूर्ण लँड क्लिअर करतो, त्याला पाणी मारतो, त्याला आपण शेण आणि सारवतो, किंवा जे आपली लाल माती आहे किंवा पांढरी माती आहे त्याला सारवतो, जेणेकरून ते वाढलं पाहिजे आणि ते प्रॉपर मिक्स झालं पाहिजे, जेणेकरून जे आपण अंडर द फीट ऑफ बुलक किंवा माणसाच्या मायाखाली ते तुडवलं गेलं पाहिजे आणि ते मिक्स झालं पाहिजे मातीसोबत, म्हणून त्याला आपण सारवतो. पूर्ण जो एरिया आहे तिथे बघू शकता, जो एरिया आहे तो त्याला आपण सारवतो पूर्ण त्या शेणाने किंवा मातीने किंवा शेण किंवा आपला सळा सळा म्हणतो आपण टाकतो घरी, ते सारव, जेणेकरून काय की पूर्ण ते सॉइल कॉम्पॅक्ट होईल. ओके, त्याच्यानंतर आपण ते अंडर द फीट ऑफ बुलक ते आपण त्याला चरवतो, जेणेकरून पुढच्या ज्या बुलकच्या पायाने बैलाच्या पायाने आपोआप ते ग्रेन तुळलं जाईल आणि ते सेपरेट होतील त्या पॅनिकल मधून. हे मेथड आहे अंडर द फीट ऑफ बुलक. तुम्ही दुसऱ्या फेरून बघू शकता की जे थ्रेशर मशीन आहे, थ्रेशर डायरेक्ट तुम्ही करू शकता. थ्रेशर मशीन काय, जे ग्रेन सेपरेट निघेल आणि तो जो स्ट्रॉ आहे किंवा कोंडा आहे किंवा कडवा कुटार आहे तो सेपरेट निघेल. ओके, दुसऱ्या मीटिंग मध्ये बघू शकता की जे वुडन हे आहे युज करतात आणि जे स्टिक्स आहेत ते स्टिक त्याने मारलेले आहे. बिटिंग ऍक्शन आहे ते, म्हणजे त्याला परत बदलणं. सेम प्रोसिजर आहे की तो पूर्ण एरिया क्लीन करायचा, व्यवस्थित त्याला सारवायचं. आपल्या इंडियन कशा महाराष्ट्रामध्ये शेणामागे सारवल्यानंतर मग त्याच्यावर आपण ते वाळवळ ठेवायचं. वाळवळ ठेवल्यानंतर आपण त्याला परत बिटिंग ऍक्शन किंवा बदलून ते आपण हार्वेस्टिंग करू शकतो. ओके, देन विनोईंग ऑर क्लिनिंग ऑर स्टोरेज. आता विनोईंग म्हणजे काय, जे आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर थ्रेशिंग केल्यानंतर जे डस्ट आहे, हस्क किंवा भुसा आहे आपल्या ग्रेन सोबतचा, त्याला सेपरेट करणं म्हणजे विनोईंग. ओके, बाय विनोईंग कॅन बी हेल्प इन ओके विथ द हेल्प ऑफ विंड डायरेक्शन, ज्या ठिकाणी हस्त आहे किंवा मॅन्युअली आपण विनोइंग करू शकतो. ओके, बाय विंड थ्रेशर प्रोड्यूस विथ हस्क ऑर ग्रेन इज अलॉट अगेन्स्ट द विंड, that husk will be blown away by the wind and grains will be so depend on the natural wind. ओके, हवेच्या वापरानुसार आपण त्याला विनोइंग करू शकतो. म्हणजे हवेच्या डायरेक्शन नुसार आपण धान्य फेकायला लागलं की धान्य एका साईडला पडतात ऑटोमॅटिकली आणि जो स्ट्रॉ किंवा हस्क आहे एका साईडला पडतो. हे सांगायची तुम्हाला गरज नाही, तुम्ही विनोइंग सुद्धा करू शकता. आता घरी तुम्ही बघाल की तुमची आई तांदूळ, गहू किंवा डाळ पाकडते, आपला सूप किंवा आपण जो चाडतो ना, पाकडल्यानंतर काय की जो कचरा सुद्धा आपोआप निघू शकतो, ते सुद्धा एक विनोइंग आहे. हँड विनोइंग किंवा होम विनोइंग. Winnowing can also be done by using winnowing fan machine, either power operated or hand operated. त्या मशीनचा विनोइंग जे आपण हवेसाठी देतो, आपल्याला मशीन आहे ते हँड ऑपरेटेड पाय ऑपरेटेड बघू शकता. समटाइम्स डिफरंट सीव्स कॅन ऑल्सो बी यूज फॉर क्लिनिंग द ग्रेडिंग द गेन्स. हे कुठे यूज करतो आपण सीव्स, ज्या ठिकाणी सीड प्रोडक्शन युनिट आहे, ज्या ठिकाणी सीड कंपनी आहेत, अंकुर असेल, आपले महावीर असेल किंवा वेगवेगळ्या कंपन्या सीड प्रोडक्शनच्या, त्या ठिकाणी सी यूज करतात, जेणेकरून काय की जे सीड आकाराचं जे सीड ग्रेडिंग करतात त्या ठिकाणी यूज करतात. ओके, स्टोरेज करताना काय, जे आपले पोते आहेत, बारदाणे आहेत, ज्यूटचे पोते आहेत, त्या ठिकाणी स्टोर करतो फार्मरला. मेनी टाइम्स फार्मर हॅज टू स्टोर द प्रोड्यूस फॉर सम पिरियड टू द फेस द गुड मार्केट प्राइस अँड हॅज टू सीड बट फॉर नेक्स्ट सीझन भेटण्यासाठी आपण ते स्टोरेज करतो. ओके, प्रोड्यूस इज ड्राईड प्रॉपरली इन सनलाइट. Graded if necessary, the produce is stored for building in gunny bags, bins or pavers and kept in good ventilated godowns. When the produce is very bulky or like cotton, groundnut etc. is stored in the rat proofs. Okay, स्टोर कुठं करायचं, त्या ठिकाणी आपला त्रास होणार नाही उंदरांचा, कीटकांचा, किड्यांचा किंवा एखाद्या रोगांचा, अशा ठिकाणी स्टोर करतो. जे गोडाऊन्स आहेत गव्हर्नमेंटचे असं प्रोव्हाइड होतं की आपल्या घरी सुद्धा तुम्ही खेड्यापाड्यात जर गेले, खास कोकण विदर्भामध्ये, म्हणजे ट्रेडिशनल मेथड काय काय, जे ढोली असते म्हणजे बांबू पासून ते एक स्ट्रक्चर तयार करतात, या ठिकाणी ते स्टोर करतात धान्य आणि त्याला परत ते शेणा मातीने सारवतात विथ द हेल्प ऑफ स्ट्रॉ. त्याच्यामुळे काय, वर्षभर 2-3 वर्ष आरामात त्या ग्रेड टिकून राहतं. तुम्ही याला नेक्स्ट कडून समजेल मी काय म्हणतो. तर ओके, हे बघा विनोइंग. पहिल्या ठिकाणी एक 4-5 बाई जे काम करतात अगेन्स्ट द विंड, ते विनोइंग करतात, जेणेकरून जो डस्ट मटेरियल आहे किंवा स्ट्रॉ किंवा हस्क आहे ते आपोआप सेपरेट ग्रेन पासून आणि ग्रेन आपण सेपरेट करू शकतो. दुसऱ्याच्या मशीन आहेत कॅटेगराइज करतं वेगवेगळ्या ग्रेन नुसार, आणि सेपरेशन करतं हस्क. गॅलरीज किंवा गोडाऊन्स आहेत ते स्टेन करू शकतो. गॅलरीज म्हणजे काय, जे आपल्या ग्रेन स्टोरेज त्या ठिकाणी स्टोरेज करू शकतो. जे सिलोज आहेत ऑटोमॅटिकली ते स्टीलचे बनलेले आहेत, त्याच्यामुळे जे ऑटोमॅटिकली आणि जास्त काळासाठी सिलोज मध्ये आपण ते ग्रेन स्टोर करू शकतो. आणि जो सेंटरचा मधला फोटो आहे ते ट्रेडिशनल किंवा होम आहे, त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, जे बांबू पासून त्यांनी बनवलेलं एक स्ट्रक्चर आहे तो, त्याला आपण ढोली म्हणतो किंवा एवढं कोकणात किंवा मराठवाड्यात किंवा आपल्या विदर्भात ढोली म्हणतात. म्हणजे रोज मोठं असल्यामुळे ते स्ट्रक्चर आहे आणि वरतून त्याला पूर्ण सारवतात चारही साईडला,
सडा म्हणजे आपल्या कावडंग किंवा शेणामध्ये सरवतात आणि परत त्याला वरतून जे पॅडीचा स्ट्रॉ आहे किंवा गवत आहे त्याने झाकून, जेणेकरून पाणी पूर्ण जाईल आणि हा वरच्यावर त्याला काही होत नाही, पाणी जरी पडलं तरी काही होत नाही. हे ट्रेडिशनल मेथड्स आहे स्टोरेज ऑफ द ग्रेन्स. ओके, या प्रकारे आपल्या तीन संपलेले आहेत: वीड मॅनेजमेंट, इंटरकल्चर ऑपरेशन, इंटिग्रेटेड पेस्टिसाइड मॅनेजमेंट. परत काय आपण शिकलो आज? तुमची व्हिडिओ सुरू करा, व्हिडिओ सुरू करा. व्हिडिओ प्रेझेंट आपली 80ची आहे, 90ची. सगळ्यांची व्हिडिओ सुरू करा, अटेंडन्स बघू द्या. ओके, या आपण 4 तुम्ही शिकला प्रॅक्टिकल, सगळे इझी होते, काही त्यात नव्हतं नवीन. तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्ही घरोघरी करतात, जनरल शेतकरी आपण करतो, तर नवीन काही तुम्हाला सांगितलेलं नाही याच्यामध्ये. ओके, इंटरकल्चर ऑपरेशन असतील, लिक्विडिंग असेल, इंटिग्रेटेड न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंट, कोणतं सोयाबीन कोणती अडी येते किंवा कोणतं आपण इंटिग्रेटली युज करायला पाहिजे. परत त्यांचे मॅच्युरिटी सायन्स, वेगवेगळ्या क्रॉपचे त्याचे हार्वेस्टिंग कसे करायचं टू डिस्कस करतात, तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके, एक्सरसाइज होतं. तुम्ही आता याच्यात काय करता, तुम्ही फक्त एक्सरसाइज नंबर आहे तो तुम्ही लिहून काढा. जे एक्सरसाइज तुम्हाला सॉफ्टवेअर तुमच्याकडे आहेत ते तुम्ही लिहून काढा, जे इम्पॉर्टंट आहेत. तुमच्याकडे जे क्रॉप ग्रो होतात तुम्ही जर लिहून जरी काढलं, कसं तुम्ही स्टोअर केला काही नाही, हार्वेस्टिंग ऑलरेडी झालेली आहे, थ्रेशिंग पण झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याचे फोटो घेऊ शकत नाही, काही घेऊ शकत नाही. फक्त तुमच्या सीझन मध्ये तुमच्या घराचा तुमचा जो क्रॉप असतो, मॅक्झिमम आपल्या एरियामध्ये शुगर केन, सोयाबीन, ग्राउंडनट, मेज आणि सोरगम या सारे क्रॉप ग्रो होतात. त्यांच्या हार्वेस्टिंग स्टेजेस त्यांचे तुम्ही फोटो जरी तुम्हाला भेटल्या